काय करायचे आपण शोधू, पण काय करायचं नाही माहिती असलं की गडबडी कमी होतात. भारतभर फिरायचो, हिमालयापासून अंदमान पर्यंत खूप वेळा फिरलो. उदाहरणार्थ मी अँटीबायोटिक घेतलं, तर माझ्या मूत्रातनं विष्ठेतनं अँटीबायोटिक सगळी पसरणार आहे आणि जमिनीतले अँटीबायोटिक गेल्यानंतर जमिनीतले मायक्रोफोन मारणार आहेत. हो. म्हणजे मी माझं आरोग्य नीट करताना मी बाकीच्यांचं आरोग्य वाटोळं करतोय. दसरा श्रीखंड काय आहे, तर गाई दूध हिरवा चारा खाऊन गाई दूध दुभत वाढलंय, वाटेल तेव्हा नाही श्रीखंड. बरोबर. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना लोकांनी मारलं. तो माणूस काय मागतो, जो जे वांछेल तो ते लाभो प्राणी जातात. हे खरंच त्याच्या मनामध्ये राग पाहिजे समाजाबद्दल. या माणसाने माझं आई वडिलांना मारायला लागलं, नाही मागितलं त्यांनी, समाजाला कुठलंही दोषण दिलं नाही. सगळी सृष्टी वासावर जगत असते, तिला वासावर कळते इथे माझं जेवण आहे. त्याचे वास हा महत्वाचा आहे आणि आपण वास मारायचा प्रयत्न करतो. घरी फिनाईल लावलं, वास मारला. डांबराची गोळी ठेवली, वास मारला. हे चुकीचं आहे. तर सुगंधिम पुष्टीवर्धन झालं पाहिजे. नमस्ते सगळ्यांचं कॅफे रेनी डेज वर खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या बरोबर जे पाहुणे आलेत त्यांचं नाव राजेंद्र भट आहे आणि ते सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग या क्षेत्रात ओव्हर 30 इयर्स काम करतायत. ही इज ऑल्सो खूप कंटेंट क्रिएट करतात, खूप व्हिडिओज टाकतात अबाउट शेतीचे व्हेरियस आस्पेक्ट्स, वर्कशॉप्स घेतात आणि त्यांचं नॉलेजही खूप आहे, अभ्यास आहे, वाचन आहे. त्यामुळे इनफॅक्ट वी आर व्हेरी लकी टू हॅव सच अ नॉलेजेबल गेस्ट ऑन द पॉडकास्ट टुडे. सो आपण सुरू करूयात. सो वेलकम टू द चॅनल काका. नमस्कार. नमस्कार. नमस्कार काका. तुमच्याबद्दल तुम्हीच थोडस जर का तुमची वाटचाल थोडस सांगितलं तुमच्या वाटचालीबद्दल तर मस्त. ठीक आहे. मी राजेंद्र श्रीकृष्ण भट. माझं वय आता 67 आहे आणि मी इंडस्ट्रियल ह्याच्यात काम करत होतो. मी IIT कोर्स केले आणि शेतीची आवड होती, पण शेती घ्यायची असते आणि त्यासाठी सातबारा असतो हे आम्ही विसरून गेलो होतो. म्हणजे आजोबांचा सातबारा होता, पण माझा सातबारा नाही म्हणून मला ऍडमिशन नाही मिळाले. मग मी इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागलो, मेंटेनन्सला काम केलं आणि माझ्या काकांनी मला खूप शेतीबद्दल किंवा निसर्गाबद्दल आत्मीयता वाढण्यासाठी खूप प्रयत्न केले, सगळ्या काकाने आणि वडिलांनी. त्याशिवाय ह्याची जाणीव खूप होती आणि त्या काळामध्ये वाचन असल्यामुळे. आणि काकांचं उद्दिष्ट नेहमी असं असायचं की तू जन्माला का आला, तुझा हेतू, जन्माचा हेतू ओळख, म्हणजे तू स्वतःला आधी ओळख. तर स्वतःला ओळखत असताना अनेक गोष्टी करून बघितल्या आणि मग लक्षात असं आलं की आपल्या निसर्गामध्ये जरा रुची आहे आणि निसर्गाच्या मध्ये आपण चांगले रमतो. आणि मग वाचन चांगलं होतं. त्याशिवाय वाचन करत असताना दिलीप कुलकर्णी वाचनात आले तेव्हा. तर दिलीप कुलकर्णी नावाचे पर्यावरणवादी आहेत जे स्वतः पर्यावरण जगतात. तर ते त्यांची 4-5 पुस्तकं आहेत आणि 30 वर्षापूर्वी ते पुस्तक वाचलं आणि मग त्याच्यातनं बऱ्याच वेळा गोष्टी लक्षात आल्या की आपण नक्की काय करायचं नाही हे कळलं. की काय करायचंय आपण शोधू, पण काय करायचं नाही माहिती असलं की गडबडी कमी होतात. भारतभर फिरायचो, हिमालयापासून अंदमान पर्यंत खूप वेळा फिरलो. हिमालयामध्ये 5 वेळा गेलो. मग माउंटेनिंग करायचो, तसे बेसिक माउंटेनिंग कोर्स केला, हिमालयात एक्सपिडिशन केल्या आणि मग ते करत लोकांना घेऊन जायचो. आणि घेत असताना एकदा लक्षात असं आलं की हे एक प्रकारचं एक्सप्लॉयटेशन आहे. मी मुलांना घेऊन जायचो, लोकांना घेऊन जायचो, तिथे प्रदूषण करायचो. तर डोक्यात असं आलं की आपण काहीतरी करूयात, आपलं कॉन्ट्रीब्युशन काही नाहीये, तर निसर्गात आपलं कॉन्ट्रीब्युशन देता येईल का, तर देता येईल. मग ते आपण त्याच्यात सोपं मार्ग काय, तर शेती आहे. मग आपण माळ जमीन घेऊया आणि त्याच्यामध्ये शेती करून निसर्ग विकसित करूया, या संकल्पनेतनं आम्ही शेती घ्यायचं ठरवलं. त्याच्यात कर्मधर्म सहयोगाने असं झालं की आमच्या पूर्वजांची पुण्याजवळ शेती होती आणि ती कुळकाऱ्यात गेली होती, पण पणजोबाने त्याला तलाव केला ते 1 एकरचा. त्याला कुळ नव्हतं लागलं. मग ते हिंदोडीच्या शेजारी गाव असल्यामुळे त्याला भाव आला. मग आम्ही आमच्या सगळ्या नातलगांनी ठरवलं विकूया. मग आम्ही त्यात 24 वाटेकरी होतो. मग आमचा वाटा आला, त्याच्यामध्ये आम्ही जागा घ्यायची ठरवलं आणि आईच्या वडिलांनी मुली सगळ्या एकत्र राहाव्यात म्हणून त्यांना कोथरूडचे इथे प्लॉट घेतले ते. मग ते कोथरूडच्या प्लॉटला पण डिमांड आली आणि आजोबा शहाणे होते. त्याची आई आणि आजी आजी असे नावं एकत्र होते. तशी आजीची आर्थिक परिस्थिती खालावल्यानंतर आम्ही ती जागा विकली आणि त्या दोन्ही जागेमध्ये मिळून पैशात आम्ही
बेनशेळ गावात जागा घेतली. आणि बेनशेळ गावात जागा घेतली तेव्हा गावालाच रस्ता नव्हता. बर. पेंडशे गाव आणि म्हणजे काका कोकणात बे आलं? बेनशेळ गाव ठाणे पेंच जिल्ह्यामध्ये बर. अहमदनगर तालुक्यात एक सह्याद्रीचा उपफाटा जातो. एका बाजूला हाजी मलंग आणि दुसऱ्या बाजूला माथेरान. तर बर. असं तो सह्याद्रीला समांतर असा उपफाटा जातो. तर त्याच्या पायथ्याला बदलापूर गावापासून 6 किलोमीटरवरती आम्ही शेती घेतली. त्या शेतीला जायला 2 ओढे ओलांडायला लागायचे. रस्ता नसला ते पोहत जायला लागायचं. बापरे. 4 वर्ष आम्ही ते पोहत गेलो. पण मग 90ला सामान आम्ही वगैरे न्यायचं कसं पलीकडे? पावसात डोक्यावरनं, ओ. बर स्त्रियांना पण बर. फांद्यावरनं. कारण बर पावसाला बर. कोकणातल्या ओढ्याला ओढ खूप असायची. म्हणजे शाळेतले मुलं सगळी अशी खांद्यावरनं वगैरे. मग 94ला रस्ता आला. आणि मग आपल्या इथे जो ओढा ओलांडायचा होता त्याला आम्ही 2023ला पूल केला. कारण त्याला बर. पैसे नव्हते आपल्याकडे आणि पलीकडची जागा आपली नव्हती. तर मग हे सगळं करत करत माळ घेतल्यामुळे एक तर त्याला 2 कारणं होती की आपल्याला काहीतरी करता येईल जे इथलं तोडून नाही करायला लागणार. आणि हम्म. आर्थिक स्थिती जी होती, खिस्साचं बजेट ते माळ जमीन विकत घेण्याएवढंच होतं. हम्म. की चांगल्या जमिनी विकत घेण्याएवढे पैसे नव्हते. पण काका आणि माळ आपण जमीन म्हणजे काय? जे बॅरन लँड, हां, बॅरन लँड म्हणजे जिथे फक्त गवत उगवतं बर. ती लँड. हा आणि हा. ज्या मालकाने आपल्याला जागा विकली त्या मालकाने त्याची माती काढून आधी विटा केल्या, त्याच्या मातीचा सुपीकता ओ, झालं म्हणतात. माती नव्हती. ओके. माती नव्हती. मग तिथे आपण जागा घेतली. आणि तेव्हा 1.5 एकर जागा घेतली आणि त्याच्यामधनं काय करता येईल याचा विचार सुरू झाल्यानंतर पहिलं पाणी पाहिजे. मग आम्ही बोरिंग केली. त्या बर पाण्याला त्याला आम्हाला खूप पाणी लागलं, म्हणजे बर. जवळजवळ 5 इंची पाणी लागलं. वा. आणि खूप पाणी आलं तर मग 1.5 एकरमध्ये काय करूया. तर अभ्यास जो होता त्या अभ्यासात लक्षात असलं उंच वाढणारी झाडं आणि आपल्याला जर जंगल करायचं असेल तर उत्पादन देणारे जंगल जे आहे ते नारळाचं आहे. हा. आणि नारळाच्या खाली खूप सावलीमध्ये बरेच काय काय पिकं घेता येतील. म्हणून आम्ही नारळ लावायचं ठरवलं. आणि त्यासोबत चारी बाजूला आम्ही शेतीचे 2 भाग केले. हम्म. एक भाग आहे बफर झोन, म्हणजे ज्याला कुंपण म्हणतो, पेरीफेरी, तो बफर झोन. आणि कोअरमध्ये पिकं. मग हम्म. बफरमध्ये पूर्ण बायोडायव्हर्सिटी, म्हणजे जळणासाठी लाकूड, उद्या टिंबरवूडसाठी लाकूड, ग्रीन मॅन्युअरसाठी झाडं, सेंटेड फ्लॉवरसाठी झाडं, हम्म. मधमाशीसाठी जेवणासाठी तिला उपयुक्त असलेले फुलणारे वृक्ष, जे उदाहरणार्थ कदंब असे, सॉइल इरोजन होऊ नये म्हणून बांबू, मेडिसिनल प्लांट, मग त्याच्यामध्ये क्लाइंबर, बुश, ट्रीज असं सगळं करून तो बफर झोन तयार केला. म्हणजे ती सपोर्टिव्ह टीम असते शेतीची, की बर. त्याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल, ह्युमिडिटी कंट्रोल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सॉइल कन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी असे वेगळे घटक त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि मग कोरमध्ये आपलं पिकं जे आपण खाऊ शकतो असं असं करायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू शिकत गेलो. पहिल्या वर्षी आम्ही भात लावला. पहिलंच वर्ष होतं, जमिनीत ताकद नव्हती. आणि भात लावला तर 1.5 एकरला 70 किलो भात झाला. अपेक्षित साधारण 1 टन असतो. ओ. तर तो तर तो 70 किलो झाला. कारण माहितीच नव्हतं कुठली जात निवडायची, कसं निवडायचं. आणि मग मातीचा कस वाढण्यासाठी माझे एक गुरु आहेत, मी खूप गुरु केले वेगवेगळ्या शेतीतले. आणि त्या पहिल्या गुरुने मला हात धरून शेती शिकवली. बर तर ते म्हणाले, आता तू साठे म्हणून त्यांचं नाव. त्यांनी मला सांगितलं, आता तू शेणामुतासाठी गाय घे, म्हैस घे. आणि बर. तुला पैसे मिळतील म्हणजे त्यातनं, आणि शेण पण मिळेल. मग हा. आम्ही म्हैस घेतली आणि त्या म्हशीतनं शेण. आणि मग एका म्हशीचं रिकरिंग केलं, डेली रिकरिंग. आणि मग त्यातनं दुसऱ्या वर्षी दुसरी म्हैस, असं करत करत 5 म्हशी, हा. 2 गाई, असं आठ बर वर्षामध्ये डेव्हलप झालं. आणि बर त्या शेणातनं आम्ही जमीन सुपीक करत गेलो. बर. तेव्हा पाळेकर गुरुजींचं जीवामृत हा घटक नवीन आला होता, 92-93ला. मग तो वापरून जमिनीची सुपीकता वाढवली आणि साधारण 6 वर्षाने माझा तालुक्याला दुसरा नंबर आला भात उत्पादनात. तो झाला 62 किलो गुंठ्याला. आधी वा. 70 किलो 1.5 एकरला, नंतर झाला 62 किलो, म्हणजे 6 टन झाला, वा. 6.2 टन हेक्टरी. वाव. हम्म. मस्त. आणि मग आता आपण बासमती सारखे भात लावतो. आणि बर. त्याची उत्पादक साधारण 4-4.5 टन हेक्टरी असते. आणि आपण कुठलंच खत घालत नाही. म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण हे ठरवलं की वडिलांनी असं सांगितलं की आपल्याला रसायन काही वापरायचं नाही. हम्म. दुसरं मारायचं काही करायचं नाही. म्हणजे बकरी पाळायची नाही, कोंबडी पाळायची नाही, रेशीम हा पालन करायचं नाही. हा. तर म्हटलं हो, ठीक आहे, कारण ते बाकीचे सगळं मग क्षेत्र खूप आहे. अॅनिमल प्रोडक्शन, मीट बरोबर. प्रोडक्शनला जाणार. हा. दूध करतो पण मारायचं काही करायचं नाही. हा. तसे ते बंधनं होती. आणि मग रासायनाची बंधनं आपण स्वतः घालून घेतलेली. आणि आपलं जे ध्येय साधायचंय ते साधारण 6 वर्षात पूर्ण होईल अशा हिशोबाने आम्ही घरामध्ये प्रपोजल दिलं. एकत्र कुटुंबामध्ये
जसं पूर्वी एखाद्याला पेलवान व्हायला सोडायचे किंवा एखादा नेता व्हायला सोडायचे, तसं आमच्या घरातल्याने मला सोडलं की तू ठीक आहे, तू शेती कर. तू शेती कर. आणि आपल्याला शेती करताना आपलं अन्न शेतात झालं पाहिजे. हा. हा, की हा. आपल्याला वर्षभर आपलं लागतं ते शेतात. कुटुंबाचं अन्न हो, आपल्या हो. शेतातून मुख्य उत्पादन झालं पाहिजे. मुख्य दृष्टिकोन आपली थाळी जी आहे ती विषमुक्त असली पाहिजे. हा. त्याच्यामुळे ते पहिल्यापासून आपण सेंद्रियच केलं आणि ते करत असताना शिकत गेलो. आणि शिकता शिकता लक्षात आलं की त्याचे स्टेजेस आहेत. हा. म्हणजे पहिल्यांदा कन्व्हेन्शनल फार्मिंग नंतर रेसिड्यू फार्मिंग, रेसिड्यू नंतर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट म्हणजे 4 एकरचा आंबा आणि तो सगळा खतांवरती करायचा, सेंद्रिय खतावर. हम्म. बायोडायव्हर्सिटी नाही. मग त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याच्यावर बायोडायव्हर्सिटी बेसिक आहे. मग त्याच्या पुढची स्टेज असते की नॅचरल फार्मिंग. आणि नॅचरल फार्मिंगच्या पुढची स्टेज असते सस्टेनेबल फार्मिंग अँड सस्टेनेबल लिव्हिंग. जसं बर. आपण ग्रॅज्युएशन करत जातो पहिलीपासून PhD पर्यंत, तसं PhD आहे नॅचरल फार्मिंग आणि गोल आहे सस्टेनेबल फार्मिंग आणि सस्टेनेबल लिव्हिंग. तर त्याच्या हम्म. टप्प्यामध्ये जसं ग्रॅज्युएशनला आपल्याला 20-25 वर्ष लागतात, तसं त्या त्या क्रमाने गेलं तर आता आपण नॅचरल फार्मिंग मध्ये आहोत. आणि पण नॅचरल नॅचरल फार्मिंग फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय फरक काका? खूप खूप फरक असतो. ऑर्गॅनिक बर. फार्मिंग मध्ये इनपुट आपण गरज असलं ते देऊ शकतो. बर. म्हणजे मी शेणखत देऊ शकतो, हा. मी हा. कीड नियंत्रण करू शकतो वेगळ्या पद्धतीने. हा. आणि नॅचरल फार्मिंग मध्ये निसर्गाच्या ज्या रचना आहेत, सिस्टीम, हा. हा. इकोसिस्टीम, इकोसिस्टीम जे असते ते इकोसिस्टीम मध्ये 4 महत्वाचे घटक असतात. निसर्गाच्या मूलभूत नियमांमध्ये 4 मूलभूत नियम आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे चक्रीयता म्हणजे रोटेशन. हम्म. म्हणजे काय? तर उत्पत्ती स्थिती लय, जे तिथे तयार होतं तिथे वाढतं आणि तिथेच संपतं. हा. निसर्गामध्ये हे संपत असतं. उत्पत्ती इज आपण ग्रोथ, स्थिती हा इज मेंटेनन्स, आणि मेंटेनन्स. लय लय म्हणजे डिस्ट्रक्शन. डिस्ट्रॉय, डिस्ट्रक्शन. म्हणजे तसं भारतीय ब्रह्मा विष्णू परंपरेमध्ये महेश. हा हा येस, तुम्ही सांगितलं तेच, की ब्रह्मा विष्णू महेश. मग त्या प्रत्येकाच्या शेकडो सिस्टीम आहेत, लाखो सिस्टीम आहेत. की ब्रह्माची एक टीम आहे, हा. विष्णूची हा. एक टीम आहे आणि शंकराची एक टीम आहे. हा. आणि ते जेव्हा असतं तेव्हा पूर्णपणे बॅलन्स असतो. हा. बॅलन्स तसा दुसरा पार्ट असतो की निसर्गामध्ये इंटरडिपेंडन्सी आणि इंटर रिलेशनशिप असते. कोणी स्वतंत्र नाही, हम्म. सगळे एकमेकांवर डिपेंड आहेत. तिसरं, हे सगळं होण्यासाठी काय लागतं? तिसरं असते बायोडायव्हर्सिटी. की हम्म. बायोडायव्हर्सिटी असल्यानंतर ते सगळं पूर्ण होतं. आणि हम्म. चौथा बेसिक नियम आहे त्याचा, नो VIP. नो VIP. नो VIP म्हणजे कुणाला म्हणजे महत्व, काय? सारख्याला सारखं महत्व. म्हणजे हा. मुंगीला जेवढं महत्व आहे तेवढंच गांडोळाला आहे ओ. आणि तेवढंच गरुडाला आहे. हा. एव्हरी एलिमेंट ऑन द अर्थ इज इम्पॉर्टंट. देर राईट. इज नो VIP. माणूस म्हणतो आय एम VIP हा. आणि हे सगळं माझ्यासाठी आहे. हा. तर ह्याच्यातनं निसर्ग काय करत असतो? तर निसर्ग नेहमी स्वयंपोषी, स्वयंपूर्ण आणि स्वनियंत्रित असतो. हम्म. म्हणजे कोणाही किती वाढायचे याच्यावरती नियंत्रण असतं. म्हणजे गांडोळी किती वाढायची आहेत, गांडोळी जास्त वाढली तर आजारी गांडोळाला मुंग्या खातील, पक्षी खातील. हम्म. मग जो सर्वायवल ऑफ फिटेस्ट, डार्विनचा जो बेसिक नियम आहे, हम्म. आणि ॲक्मडायझेशन, हे 2 नियम शेतीला खूप लागू पडतात. तर हम्म. सर्वायवल ऑफ फिटेस्ट करण्यासाठी माझ्या शेतामध्ये कणखर पीक तयार झालं पाहिजे. ते हम्म. कणखर तेव्हाच होतं जेव्हा त्याला सपोर्टिंग टीम असते. हम्म. आणि आपण काय करतो? सिंगल पीक क्रॉपिंग करतो. आणि सिंगल क्रॉपिंग केल्यामुळे आपल्याला सपोर्टिंग टीम मिळत नाही त्याला. हम्म. हम्म. आणि बेसिक हे सेंद्रिय शेतीमध्ये आपण हे करत असतो की खत तयार करून आणून घालतो. हम्म. हम्म. निसर्गामध्ये खत तयार झालं हा, ते पाहिजे जागेवर. बाहेरून आणून आपण घालतोय. राईट. बाहेरून काय आणून घालायचं नाही. म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स झिरो करायचा. हम्म. जेव्हा झिरो तयार होतो त्याला आताच्या भाषेत जी जगाची कल्पना आहे, परमाकल्चर. हम्म. ते हम्म. परमाकल्चर तयार होतं. म्हणजे परमाकल्चर आपल्या पिढ्यानपिढ्या चालू आहे. पण बिल मॉरिसनने जेव्हा मांडलं तेव्हा त्याच्यात वेगळी काही तत्व जगभराची गोळा करून त्यांनी बेसिक कन्सेप्ट अशा मांडल्या की ज्या परमनंट होतील. हम्म. हम्म. अच्छा, निसर्गात परमा परमनंट काही इज नसतं. परमनंट म्हणून. परमनंट इज परमनंट. अच्छा. निसर्गामध्ये परमनंट काही नसतं. पण अ, जे सायकल आहे ती सस्टेनेबल. परमनंट असतं. सायकल म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा की परत उन्हाळा, हे हम्म. सस्टेनेबल आहे. हा. उन्हाळ्यामध्ये वेगळे भाग असतील आणि ते त्याच क्रमाने येतात. म्हणजे तो क्रम, सातत्य, त्याच्यातनं येणारे गुणदोष हे सगळे कायम असतात. हा. तर हे शेतामध्ये जेव्हा होतील तेव्हा त्याला आपण म्हणतो सस्टेनेबल नॅचरल फार्मिंग. मग हा. नॅचरल फार्मिंगमध्ये आपण माणसाच्या गरजेची पिकं लावायचीच आहेत, हो. पण त्याचं पोषण आणि संरक्षण निसर्ग करतो. म्हणजे हे मला तुमच्या की शेतात काका आत्ता आजच्या दिवशी
हा. कुठूनही तुम्ही बाहेरून नॅचरल शेण म्हणा किंवा असं काही काही नाही 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 नाही. ओ वाव हो. बर आता गेल्या 4 वर्षात आपण कुठला फवारा पण मारत नाही. बर बर नो पेस्ट पण मग कंट्रोल. कशाला कीड लागली तर काय करायचं की ते इट टेक्स केअर ऑफ इट सेल्फ. बेसिक कन्सेप्ट ही आहे की कीड लागली की त्याला खाणारा कीटक येतो. हा. म्हणजे निसर्गामध्ये जे स्वनियंत्रित म्हणतो आणि बॅलन्स करायचं असतं, तो समजा आपल्या जमिनीवर साखर पडली, हो मुंगी येते की नाही, का तिला फोन हो. करून बोलायला लागतं. तसा तो आला की त्याला खाणारा येतो. इट्स कॉल्ड हा फूड चेन. हा. त्या फूड चेन डेव्हलप होण्यासाठी तिथे बायोडायव्हर्सिटी लागते. म्हणजे इन्सेक्टचे फूड प्लांट पाहिजेत. त्याला हम्म. आपण प्रेडिएटर म्हणतो. त्या प्रेडिएटरचे फूड प्लांट पाहिजेत, बटरफ्लायचे फूड प्लांट पाहिजेत, अ, आणि नेक्टर्स पाहिजेत. म्हणजे ते पोलिनेशन करते. म्हणजे पोलोनेटर इम्पॉर्टंट आहे, इन्सेक्ट इम्पॉर्टंट आहेत, प्रेडेटर इम्पॉर्टंट आहेत. ते कधी येतील? तर त्याची होस्ट प्लांट जेव्हा असतील तेव्हा येतील. हम्म. मग ते होस्ट प्लांट आल्यानंतर त्या इन्सेक्टला खाणारे त्याचं पॉप्युलेशन, इन्स पेस्टचं पॉप्युलेशन इन्सेक्टने कंट्रोल केलं. पण हम्म. इन्सेक्टचं कंट्रोल कोण करणार? तर पक्षी येतात. हम्म. मग जितकी तुम्ही झाडं लावाल, बायोडायव्हर्सिटी कराल, तितक्या प्रकारचे कीटक, तसे तितक्या प्रकारचे पक्षी. आणि ही बायोडायव्हर्सिटी काउंट करण्याचे सिस्टीम्स आहेत. म्हणजे आता तिथे कोळी किती आहेत, फुलपाखरं किती आहेत, हा. वेगळ्या प्रकारच्या फंगस किती आहेत, तिथे पक्षी किती येतात. तर आपल्याकडे आता 148 प्रकारचे पक्षी वर्षभर येतात. 148. बापरे. 48 प्रकारचे. आणि ते ई बर्ड साईट असते. आता सगळं एकमेकांना आपण माहिती देत असतो ना. तर हा. ई बर्ड साईट म्हणून असते. मग बर. त्याच्यामध्ये आपल्या शेताचं नाव आहे निसर्ग मित्र. हा. ते हॉटस्पॉटमध्ये. आणि ते माझे पक्षी निरीक्षण करणारे मित्र जे आहेत, ते येऊन ते अपडेट करतात. त्यांनीच ती बर. साईटमध्ये आपलं नाव घातलंय. आणि समजा आता डिसेंबर महिना आहे, तर निसर्ग मित्रमध्ये जाऊन मी डिसेंबर महिन्याला क्लिक केलं की निसर्ग मित्रामध्ये काय पक्षी दिसतात याची यादी हा. येते. अरे वा ओके. मग फुलपाखरं कुठले येतात, इन्सेक्ट कुठले कुठले असतात, याची आता आम्ही अपडेटिंग करतो. त्याला आम्ही म्हणतो ऑडिटिंग करणं. जशी जशी इकोसिस्टीम बदलत जाते, तसतसे इन्सेक्ट बदलत जातात किंवा पेस्ट हम्म. बदलत जाते. हम्म. जी वनस्पती खाते त्याला आपण पेस्ट म्हणतो. बॉटनिकच्या याच्या जिओलॉजीच्या दृष्टिकोनात ते इन्सेक्ट आहेत ते. सॉइल बॉन्ड जीव आहेत, म्हणजे मायक्रोब्स आहेत. हा. त्याच्यामध्ये फंगाय आहे, बॅक्टेरिया आहे, ॲक्टिनोमायटिस आहेत. ते सगळं जे आहे त्याचं बॅलन्सिंग असतं. ते बॅलन्सिंग झिरो टिलिंग केलं की बॅलन्स वाढायला लागतो. म्हणजे गांडूळाला मी मित्र म्हणायचं आणि नांगरून नांगरून जमीन गांडूळ नष्ट करायचं. ते आपण हा. बंद केलं आता, की आपण नांगरणं कमीत कमी नांगरणं करतो. की हो. नाही नांगरलं तर काय होईल, अशी शेती करता येईल का? तर हा. करता येते. मेथी किंवा धाण्यासारखी नाही करता येत. पण वांगी मिरचीची करता येते न नांगरता. बर कारण बर. वीड कंट्रोल हा एक महत्वाचा विषय असतो. हो. डिविडिंग हा महत्वाचा विषय नाहीये. वीडची कॅनॉपी, कारण वीड इज ए नेटिव्ह, आणि ते हा त्या जमिनीचं सखा मुलगा आहे. हा आणि हा हा. इन्क्रीज दी कॅपॅसिटी ऑफ सॉइल. आणि बर. ते मी डिविडिंग केलं तर सॉइलची पोरॅसिटी, फर्टिलिटी आणि प्रॉडक्टिव्हिटी कमी कमी होत जाते. हम्म. कारण तिथले वीड जे लाखो वर्षात सर्वाईव्ह झालेले आहेत, ते हम्म. काहीतरी रिटर्न देत असतात. हम्म. आम्ही काय बघितलं, ते खातात. ते रिटर्न काय देतात त्याचं काउंट नाही केलं. हा. तर आता ते काउंटिंगची मेथड सुरू झाली. आणि ते काउंटिंगची मेथड म्हणजे जेव्हा बाकी फुलं नाही आहेत तेव्हा वीडची फुलं मधमाशीला जेवण देतात. म्हणजे हा. मधमाशी माझी नेटिव्ह झाली की माझं पोलिनेशन होतं आणि माझं यील्ड वाढतं. आणि जे हम्म. वाढलं नाही, जे असतं ते गुणवत्तेचं येतं. जे क्वालिटी अँड क्वांटिटी, हम्म. हे दोन्ही विथ दी सपोर्ट ऑफ नेचर जर करू शकलो, तेव्हा आपण म्हणतो इस ए नॅचरल फार्मिंग. हम्म. पण मी मग जेव्हा हे नॅचरल मधमाशांची फार्मिंगच्या स्टेज पर्यंत यायला म्हणजे फ्रॉम मायरान टू नॅचरल फार्मिंग तुम्हाला साधारण 20 वर्ष लागतात, वीस 20 वर्ष वीस वर्ष लागतात. लागतात. हं. तरी म्हणजे त्या- कन्सिडरिंग नाही म्हणजे तेवढं म्हणजे तेवढे. नाही, आहे ना, आहे ना. हा आपलं प्रत्येक वेळेस आपण काय करतो, आपलं एक गोष्ट आपल्याला जमली की आपण म्हणतो व्हॉट इज द नेक्स्ट. हा. म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल आला, हो. मग 2G आला, 3G आला, 4G आला, व्हॉट इज हा द हा नेक्स्ट, हा 5G आला. हा. म्हणजे उत्क्रांती सतत होत असते आणि माणसाला बरोबर. बदल हवे असतात. आणि हो. ते बदल स्वभावतः होत असतात. कॅपॅसिटी ऑफ थॉट, हा. कॅपॅसिटी ऑफ वर्क, जी कॅपॅसिटीला आपण म्हणतो कॅपॅसिटी डेव्हलपमेंट. ती हम्म. कॅपॅसिटी डेव्हलपमेंट पर्सनची होते आणि सॉइलची पण होते आणि इकोसिस्टमची पण होते. जर हम्म. योग्य पद्धतीने केलं, एनरिच दी सॉइल. एनरिच हम्म. कशी करायची? विथ द हेल्प ऑफ सिस्टीम. मी जेव्हा गोबरखत शेणखत आणून टाकतो, इट इज नॉट ए सिस्टीम, इट इज आर्टिफिशियल सपोर्ट. ओके, हे करायला पाहिजे. कधी? म्हणजे आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आलं, हम्म. त्याला आपण पहिले काही दिवस पाजलं, नंतर चमच्याने दिलं.
नंतर बाटली दिली. नंतर त्याच्या हातात कप दिला. हं, त्याच्यानंतर हं. त्याला कप कसा घ्यायचा ते सांगितलं. त्याच्यानंतर स्वतः स्वतः करायला लागला. आणि मग जेव्हा चालत नव्हता तेव्हा मी बोट धरलं, रांगायला लावलं, बोट धरून चाललं. आता माझा पोरगा 40 वर्षाचा, तरी बोट धरू का? नाही. हां. त्याची कॅपॅसिटी डेव्हलप झाली आणि ती कॅपॅसिटी डेव्हलप करण्याची सिस्टीम पालकांनी केली आणि त्याची स्वतःची त्यांनी पण केली. तर ही हं, जी सिस्टीम आहे हं, ती कॅपॅसिटी डेव्हलपमेंट नॉनस्टॉप होत असते. हं, आणि प्रत्येक वेळेस आपली चूक लक्षात आल्यानंतर ती ती चूक सुधारायची, नवीन चूक करायला परवानगी असते. हं, हं, कारण आपण चुकत सकत शिकतो, त्याला आपण म्हणतो ट्रायल अँड एरर. मग हं. आता तुमच्याकडनं मी एखादी गोष्ट शिकलो की माझ्या 2 स्टेप कमी होतात, हां. म्हणजे हो, चुकीच्या स्टेप कमी होतात. हो. मग त्याच्या वेळी त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन देवाणघेवाण जे होते, म्हणजे आता हां, तुम्ही पॉडकास्ट करताय म्हणजे हां. काय करताय, ते इन्फॉर्मेशन देवाणघेवाण करताय. हो. ती कशासाठी असते? तर समृद्धीसाठी असते. हां, समृद्धी कशासाठी असते? तर आनंदी जगण्यासाठी असते. आणि जगत असताना आपण जे जगतोय ते सगळ्यांना मिळावं. हां. म्हणजे मला एकट्याला आनंद मिळून नाही चालणार ना. सगळ्यांनी आनंदी होतील, म्हणजे मी एकटा हसत बसवतो लोक वेडा म्हणतील. हं, पण स्मितासह होण्यासाठी तिथे वातावरण तयार झालं की आपोआप तयार होणार आहे. हं, मग ते पंचेंद्रियाचा उपभोग आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणजे हं. स्त्रीने केसामध्ये गजरा घातला, कशाला घातला? तो आहे अरोमा थेरपी. हां. म्हणजे डोक्यामध्ये मी मोगऱ्याची फुलं घातली उन्हाळ्यात, ती वासाने माझ्या शरीराची उष्णता कमी होणार आहे. हां. आणि मोगऱ्याची फुलं तेव्हाच येणार आहेत जेव्हा उष्णता वाढते. जेव्हा तुम्हाला जरूर आहे ती. हां, तेव्हा जरूर येते. म्हणजे हां. निसर्गाची रचना जी आहे ती त्या त्या ऋतूमध्ये हं, तुमच्या डिफिशियन्सी कव्हर करण्यासाठी काहीतरी उत्पादन होत असतं. माणसाने हं, ते ओळखलं हं. आणि त्याचा वापर सुरू केला. हां. वापर सुरू केल्यानंतर कल्टिवेशन सुरू केलं. हं, कल्टिवेशन जास्त झाल्यानंतर व्यापार सुरू झाला. प्रत्यक्ष मी माझ्या आनंदासाठी, माझ्या चांगल्या जगण्यासाठी आणि ते जगणं सातत्याने माझ्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे हं, आपल्याकडे साधे आपण पोहे करायचं म्हटलं तर पोहे आपण नाही कोणी शोधलेत. पोहे शोधलेत कोणी मला माहिती नाही. माझ्या आजीच्या काळापासून आपण पोहे करतोय. मग पोह्याचे तिथे उपलब्ध असलेल्या साधनानुसार वेगळ्या प्रकारचे पोहे आहेत. कोकणामध्ये कुळाचे पोहे आहेत. देशावरती खोबरं नाही घालणार, शेंगदाणे घालतील. हं, जे तिथे नॅचरल रिसोर्सेस काय आहेत हं, हं, आणि हं, त्याच्यामधनं त्या पोह्याचे 50-60 प्रकार आहेत. मग त्याच्यात रुची पूर्ण आहेत. हं. तिखट आहे, आंबट आहे, गोड आहे, बरोबर आहे. हां. स्वादानुसार आहे. आणि हे सगळं उपलब्ध साधन सामुग्रीतनं झालेलं आहे. मग हं, उपलब्ध साधन सामुग्रीच्या ऐवजी आपण आता काय करतोय, आपण जग आता ग्लोबली झालोय. हं. जे इंग्लंड मधला मला बदलापूरला पाहिजे, हां. बदलापूरचा तुम्हाला इंग्लंडमध्ये पाहिजे. हो, हो, हो. आपल्या पूर्वजांनी सांगितलं आपल्याला काय खायचंय, रिजनल, सीझनल आणि हां, ओरिजिनल. हां. म्हणजे मी ज्या भागात राहतो, हं. कारण मला ते विकत आणायचं नाही, सप्लाय चेनच नव्हती ना. माझ्या आजोबांच्या काळापर्यंत 50 किलोमीटर म्हणजे आठवडे बाजार, तीच हां. सप्लाय चेन होती. हो. तशी ऑटोमॅटिकली त्या ऋतूमध्ये येणारं मिळत होतं. त्याची हो, त्यांची हेल्थ खूप छान होती आणि हो. मेडिकल इंडस्ट्री नव्हती. जेव्हा आपण वेगळ्या ठिकाणचं खायला लागलो, मेडिकल इंडस्ट्री डेव्हलप झाली हं, आणि त्याच्यामुळे आणि उपभोगाची साधनं तयार झाली. हं, हं, भोग काय आहे? तो उत्तम हवा, उत्तम पाणी आणि उत्तम अन्न, हा हं, मुख्य भोग आहे. हं. आपण आता उपभोग घेतोय, म्हणजे त्या अन्नाच्या वेगळ्या रुची त्याच्या अजून पलीकडे जाऊन आपल्याला अजून पलीकडे पाहिजे. जाऊन हां, हां. आसक्ती, त्याच्यात आपली आसक्ती वाढली. हां, आसक्ती वाढल्यामुळे एक्सप्लॉयटेशन झालं हां. आणि ते सगळं मलाच मिळालं पाहिजे. आणि मला नुसतं मिळून उपयोग नाही, पुढच्या 10 पिढ्यांना पण मिळालं पाहिजे. हं, हं, अशी रचना आपण तयार करत गेलो आणि ते निसर्गाची जी आपण नैसर्गिक साधन संपत्तीतनं आपण वाढलो. हं. समजा आता इंग्लंड साम्राज्य, तर ते नैसर्गिक साधन संपत्ती लुटूनच वाढलं ना. हो. आजची परिस्थिती काय आहे? तिथे काहीच नाहीये. हं. ते मी तिथे ऍक्च्युली बर्फ तेच असल्यामुळे. विचारणार होते काका तुम्हाला, की आता म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या दृष्टीने म्हणताय, पण मी हं, पीक ह्या दृष्टीने म्हणते, की आता हं, इंग्लंडमध्ये आपण रिजनल आणि सीझनल बघायला गेलो, तर बटाट्या हं. व्यतिरिक्त काहीच विशेष किंवा ॲपल्स एक 2-4 हा. व्यतिरिक्त नाही काही नाही, उगत नाही. सो मग आता आम्ही काय ड्रायफ्रुट्स, करावं? ड्रायफ्रुट्स जिथे ड्रायफ्रुट्स बर्फ खावी. पडतो, हा जिथे बर्फ पडतो तिथे कॅलरी कॉन्शियस जे असतात ते प्राण्यांवरती अवलंबून असतात आणि सीडवर अवलंबून असतात. बर. म्हणजे सगळ्या सीडमध्ये ताकद असते. बदामात ताकद आहे ना खूप, हो, शेंगदाण्यात ताकद आहे, हो. तांदळात ताकद आहे, पालेभाजीत काय ताकद आहे? ते फायबर आहे. मग हां. तिथे कॉन्स्टिपेशन प्रॉब्लेम होतो फायबर नसल्यामुळे, हां. म्हणून ते सॅलड खातात. हां, हां, हां. आणि ते तिथे वाईन का लागते, तर ऊर्जा निर्माण करा शरीरातल्या बाहेरच्या वातावरणाची आणि शरीराचं तापमान बॅलन्स ठेवण्यासाठी.
थोडंसं अल्कोहोल शरीरात जायला लागतं. हम्म. म्हणजे आपल्या पूर्वीचं आपल्या घरामध्ये द्यायचं ते द्राक्ष असो. हम्म. किती घ्यायचंय ते 1 चमचा. हम्म. नाहीतर काय होईल, घशात जळजळेल. हा हा हा. म्हणजे काय होईल, की उगाच शरीराला कॅलरी गरज नसताना कॅलरी येतील हा आणि ते उष्ण होईल शरीर. हा. तिथे उष्ण करणं आवश्यक आहे. हो. त्याच्या तिथली जी आहे अॅनिमल बेस आहे, फॅट बेस आहे, आणि विषुववृत्तावरती व्हेजिटेशन बेस आहे. आणि तिथले ज्या वनस्पती आहेत त्यांचा जो स्प्रिंग आहे तो थोडाच हम्म. काळ आहे. हा. त्याची तिथे बायोडायव्हर्सिटी कमी आहे. बायोडायव्हर्सिटी हायएस्ट कुठे आहे? जास्तीत जास्त सनलाईट आहे तिथे. हो. म्हणून सगळ्या युरोपियन सगळ्या देशांनी, ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये जास्त आहे. ट्रॉपिकल कंट्री, युरोपियन देशाने एक्सप्लॉयटेशन केलं, साम्राज्य निर्माण केले. कारण त्यांच्याकडे काही नव्हतं. आणि जो तिथे काही नसतं ना त्याला आसक्ती खूप असते. मला पाहिजे, मला पाहिजे. आणि मग त्या युरोपियन देशाने वाटून घेतल्या हो. पृथ्वीवरचे देश, की हो. हा माझा, हा आफ्रिका यांचा, पेरू यांचा, भारत यांचा. आणि त्याच्यावर हो. त्यांच्या टेरिटरीनं भांडणं ते अजूनही चालू आहेत. हो. हं. हा पण मुख्य काय आहे, आपल्या जगण्याचा सोर्स आहे सूर्यप्रकाश. मग हा. सूर्यप्रकाश गोळा करून करण्याची शेती म्हणजे धान्य निर्मिती. फक्त वनस्पती हा एक भाग आहे की जो स्वतः एनर्जी तयार करतो आणि दुसऱ्यांना पण देतो. हम्म. मी मी एनर्जी तयार करतो का? करतो. व्हिटॅमिन डी करतो कोवळ्या सूर्यप्रकाशात. मी तुम्हाला देऊ शकतो का? नाही. नाही देऊ शकत. हम्म. वनस्पती देते. ती बियांच्या मार्फत जेव्हा देते त्याच्यात ताकद खूप असते. हम्म. त्यात सगळी एनर्जी ती सगळी नवीन पोटेन्शियल अपत्य असते जन्माला नाही का? घालायची, पोटेन्शियल खूप असतं. हा. मग त्याच्यावर कशात फॅट असतं, कशात प्रोटीन्स असतात. मग ते आपण वर्गीकरण केलं तसं, की हे फॅट्स वालं आहे, हे प्रोटीन्स वालं आहे, हे फायबरी आहे, हम्म. वगैरे वगैरे. मग हम्म. त्याच्यात NPK काय आहे, कॅल्शियम नायट्रेट कशात आहे, सल्फर कशात आहे, वगैरे वगैरे. म्हणजे शरीराच्या ज्या हम्म. गरजा आहेत, सर्व सजीवांच्या गरजा 13 मुख्य घटकांमध्ये आहेत. हम्म. त्या सगळ्या देण्याची रचना निसर्गामध्ये आहे ऑलरेडी. आणि ती जपून ठेवलेली होती आपण आपल्या पूर्वजाने. आता आपण ती कोलॅप्स करतोय. कारण मला ऑस्ट्रेलियाची किवी पण खायची आहे. आणि मग ती किवी इथे आणल्यानंतर ती जर व्हिगरस ग्रोथ असेल तर इथल्या लोकांना मारणार आहे, इथल्या स्थानिक यांना मारणार आहे. हा, म्हणजे ती जरी त्याची तिथे उगली तरी ती तुम्ही तरी बाहेरून आणली आणि ती तुमच्या ओरिजिनल प्लांट्सना नष्ट करणार आहे. शक्यता असते. हा. कारण बादगा असतो तो जास्त स्ट्रॉंग असतो ना. काय असतो तो? जो धर्मांतर करतो तो हा धर्म हा. असल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असतो. धर्मांतर झाल्यानंतर तो जास्त कट्टर होतो. हो 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 हो. आणि जो बर. मूळ धर्माचा असतो तो शांत असतो, त्याला माहिती असतं की हे हा सगळं छान होणार आहे. हा हा. जसा इथे तर हे, आमच्याकडे रेड स्क्विरलला अमेरिकन स्क्विरलनी येऊन दाबलं खाली तसं. हा हा. म्हणून बऱ्याच देशांमध्ये काय बाहेरनं काही गोष्टी आणायला बंदी असते. बी आणायला बंदी, माती आणायला हो बंदी, हो प्राणी आणायला बंदी. हो. मग ते देश ते आणतात का आणतात. मग ते त्याचे नियम असतात सरकारचे. मग तिथे अमुक दिवस येऊन राहतो तो, त्याचा हम्म. अभ्यास होतो, त्याच्यातनं काही कॅरियर आहे का. म्हणजे आपण उदाहरणार्थ कोविड हम्म. कोविड काळामध्ये आपण कॅरियर माणूस म्हणून त्याला टाळलं ना, सगळं बंद हो करून टाकलं. हो. सेम सेम तिथे होत असतं, की कुठली प्रजाती आपण जेव्हा आणतो त्या प्रजातीबरोबर गुणदोष दोन्ही येतात. आपण फक्त बरोबर आत्ताच आहे. सध्या विचार करताना फायद्याचा विचार करतो, हा नंतर त्या दोषांचाही विचार व्हायला लागतो. हा पण तेव्हा वेळ गेलेली असते. हा. पण मग म्हणजे आता आपल्या भारतात समजा ॲव्होकाडोज, किवीज कोणाला खायची इच्छा झाली आणि ती झाडं जर का आपल्या प्रदेशात उगतायत, हम्म, म्हणजे उगू शकतायत, तर मग ते हम्म. करायचं का नाही करायचं, का एक्सपेरिमेंट करायचं आणि करायचं ना, पाहायचं? करायचं ना. त्याला आपण म्हणतो शेतीच्या भाषेत ॲग्रो क्लायमॅटिक झोन. हा. हा, म्हणजे बर. आता उदाहरणार्थ केरळ आहे. हा. केरळ विषुववृत्ताच्या जवळ आहे. हो तिथे टेम्परेचर आणि पाऊस जास्त आहे. हो. तिथे किवी कशी येईल? हा, नाही येणार. हा. मग मी प्रयत्न केला किवी लावण्यासाठी, आणि मग ते मी नेचर तिथलं कोलॅप्स करतो. किवी होते का? होते. पण त्याच्यात तिथली इकोसिस्टीम कोलॅप्स होते. आता तिथे ॲव्होकाडो आहे समजा, तर ॲव्होकाडोला थंड प्रदेश पाहिजे, म्हणजे उटीला होईल, खाली नाही होणार. हा हा म्हणजे हे जर मला समजलं हा की त्याला कुठली त्याची अनुकूलता, हा हा म्हणजे हा आता कोविडची अनुकूलता आणि कोविडची प्रतिकूलता. हा. प्रत्येक जीवाला अनुकूलता आणि प्रतिकूलता आहे. आपल्या पूर्वजांनी अनुकूलता आणि प्रतिकूलता विचार करून ती क्रॉप पण निवडली. म्हणजे ऍक्च्युअली विंटर क्रॉप जे आहेत ना, ते विंटर क्रॉप जमिनीतले जे मायक्रोब्स आहेत हम्म. ते प्रोपगेट होतात चांगल्या पद्धतीने आणि प्लांटला सप्लाय करतात. हम्म. त्याशिवाय त्याला फुलच येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ भारतामध्ये घेवडा लावला पावसाळ्यात, तर पावसाळ्यात घेवडा वाढेल, त्याला फुलं नाही येणार. हा. जोपर्यंत पाऊस कमी होत नाही आणि जमिनीतला मॉइश्चर कमी होत नाही आणि ते बॅक्टेरिया प्रोपोगेट होत नाहीत, फुलं आणणार आहे, पण हम्म. घेवडाला फुलंच नाही येणार.
आणि बॅक्टेरियाने फुलं आणली तरी टेम्परेचर नसेल तर जास्त टेम्परेचर झाल्यानंतर फुलं गळून पोलून मरून जाणार. म्हणजे एव्हरी लाईव्ह एलिमेंट सगळं इज एकमेकावर बरोबर अवलंबून येस आहे आणि इज डिपेंड ऑन पूरक आहे. क्लायमॅटिक कंडिशन. हम्म. आणि क्लायमॅटिक कंडिशन व्हेरी असल्यामुळे आपल्या इथे महाराष्ट्रामध्येच 8 भौगोलिक विभाग आहेत, ॲग्रो क्लायमॅटिक झोन. बर. जे बर. आम्ही आता कोकणात आहोत. तर हो. कोकण असा लांब आहे. हा. हा समुद्र किनारा, हा डोंगर बरोबर आहे. आणि हा हा मधला भाग. हा तर इथे वरती पालघर आणि इथे खाली गोवा म्हणजे हा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट. हा. इथला पाऊस आहे 4,500 मिलीमीटर बर. आणि इथे 2,000 मिलीमीटर. हा. त्याचे इथल्या वनस्पती आणि इथल्या वनस्पती वेगळ्या आहेत. लगेच वेगळ्या होतात, इथे हा, राहणारा कोकण समुद्रकिनारी असल्यामुळे. राहणाऱ्यांचं टेम्परेचर व्हेरिएशन कमी आहे. त्यांचा आहार वेगळा आहे, मधल्यांचा आहार वेगळा आहे, डोंगराजवळचा आहार वेगळा आहे, कारण ओ. सप्लाय चेन नाही आहे. हा आणि दोन्ही ठिकाणी टेम्परेचर वेगळे, 40 फूट रुंद आणि 600 फूट लांब. हा. आता हे जे व्हेरिएशन आहे अख्ख्या युरोपमध्ये नाही आहे. इथे 10-10 किलोमीटरला वेगळे आहे. त्याचे बायोडायव्हर्सिटी जी आहे इट डिपेंड्स ऑन सनलाईट, हा. डिपेंड्स ऑन रेनफॉल, डिपेंड्स ऑन पीएच ऑन दी सॉइल इन दी सॉइल. तुम्ही पीएच इन द सॉइल बद्दल जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही संतोष दादा बरोबर केलेले मला व्हिडिओ आठवतात. त्याही बद्दल थोडंसं सांगाल का? की तुम्ही जसं फेस्टिवल्स बद्दल बोललात की गणपती, म- गणपती, गोवर्धन पूजा आणि दुर्गा बहुतेक ना, देवीचे फेस्टिवल, देवी ते देवी हा ते ते तुम्ही तिन्ही पार्थिव म्हणलात पार्थिव की. देवता आहेत. हा. त्या पार्थिव देवता आहेत. हा, आणि ते कसं तुम्ही खरं तर जमिनीचं कल्चर बेटर करायला आहेत. हो हो ना, त्याबद्दल थोडं बरोबर. सांगा ना काका. हा फेस्टिवल. आता काय आहे की आपल्या देवतांपैकी अनेक देवता ज्या आहेत त्या त्यांनी हातात घेतलेल्या गोष्टी किंवा त्यांची रचना हा. ही सृष्टीचा सांभाळ करणारी आणि सृष्टीला मार्गदर्शन करणारी आहे. बर. म्हणजे कॅपॅसिटी डेव्हलपमेंट जी आहे ती विज्ञानाच्या स्वरूपात सांगितलं तर आपलं कोणी ऐकणार नाही. हा. म्हणून पूर्वजांनी ते देवतांच्या स्वरूपात सांगितलं. उदाहरणार्थ गणपती आहे. हा. तर गणपती मातीचा बनवायचा आहे, हा. शेतातल्या मातीचा. हो. आणि तो शेताच्या मातीचा बनवताना तो बनवणारा कलाकार कुठे आहे? हा. तसे तो गणपती कसाही होईल, गणपती सारखा होणारच नाही. तो हा. कसाही होईल. हा. हा, कारण म्हणून तो मग ते आर्टिस्ट नाहीये ना बनवणारा. हा हा आर्टिस्ट नाहीये, हा करेक्ट. हा. मग त्याच्या डोळ्यासमोर ठेवले अष्टविनायक. बर. म्हणून ते कसेही अष्टविनायकाचं एक वेडेवाकडे गणपती आहेत, म्हणजे हा वेडेवाकडे तो नाही म्हणायला त्याला पाहिजे पण हा. त्याला आपण ठीक. स्वयंभू म्हणायचं. हा. हा. की काय करायचंय तर पूर्वजांनी दोन गोष्टी सांगितल्या अनुभवातून आलेल्या. हा. गोमय वस्ते लक्ष्मी. हा, म्हणजे ट्रान्सलेट करा काका. शेणामध्ये शेणामध्ये 33 कोटी देव आहेत, गायमध्ये 33 कोटी देव आहेत. हा. हा ते देव जे आहेत ते वैश्विक ऊर्जेत तयार होतात. म्हणजे हा. तिला वशिंड आहे हा. आणि पोळ आहे. हा. त्याच्यात ती ऊर्जा खेचून, सूर्य ऊर्जा खेचून अ, स्वतःच्या शरीरामध्ये बदल करते. आणि 33 कोटी प्रकारचे बॅक्टेरिया तिच्या शेणात आहेत, ओ. विष्ठेमध्ये आहेत. आणि जगातली एकमेव प्राणी असा आहे की त्याच्या विष्ठेला वास येत नाही. ओ. बर. बर. हं? आता हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू माझ्या शेतात कधी येतील? तर तिथली हा. स्थानिक गाय, मग त्या रिजनली वेगळ्या गायी आहेत, दुधाच्या वेगळ्या, कामाच्या वेगळ्या. आणि आम्ही आता त्याला देशी म्हणतोय, पण गिर गाय आणली ती गुजरातची कोकणात, तर ती देशी कशी होईल? हा. ती तर ती गिरची देशी आहे. करेक्ट. म्हणजे भारतामध्ये +50 ते -50 तापमान आहे. हो. मग त्या -50च्या तापमानाची बदलापूर आणून चालेल का? नाही. जे ती सर्वाईव्हही नाही करणार आणि ती केली करेक्ट. तरी. हा. मग त्याने जे बदल केले स्वतःच्या शरीरात त्याला म्युटेशन म्हणतात. आणि हा. तिथले फिटेस्ट ऑफ सर्वाईव्ह होण्याच्या दृष्टीकोनात त्यांनी ते बदल केले आणि त्यांच्या जीनमध्ये ते आहेत. तर ते जे मातीमध्ये जो मातीचा ज्याच्यातनं ज्वालामुखीतनं माती बनली, हम्म. तर त्या मातीचं पेच काय आहे? कशाची? तांब्याची आहे, हम्म. आयर्नची आहे, हम्म. बॉक्साईटची आहे. तशाच ते सर्वाईव्ह होणार त्या हम्म. मातीच्या पेजप्रमाणे. हम्म. म्हणून 33 कोटीतले 1/3 सर्वाईव्ह जरी झाले तरी 11 कोटी झाले हो. हम्म. मग ते 11 कोटी शेतात कधी येईल? म्हणजे विरजण त्याचं हा. कल्चर. मग ते आणायचं हा. सोपं काय? तर कल्चर आपण जेव्हा दही लावतो त्या दूध विशिष्ट तापमानाला गरम करायला लागतं आणि ते कल्चर चांगलं लागतं. हम्म. मग चांगलं कल्चर पटकन कुठे मिळेल? तर गाईमध्ये मिळेल. मग ते कल्चर घेतलं, शेतातली माती घेतली, त्याच्यात मिसळी, माती शेण एकत्र केलं, त्यात भिजवताना थोडं गोमूत्र घातलं बर. आणि गणपतीची मूर्ती तयार केली आदल्या दिवशी. हा. मग त्याला आत्ताच्या भाषेत कार्यानुभव झाला मुलांना. मग त्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. हा. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? तर हा, त्याला म्हणजे ते मधातुपाने बॅक्टेरिया अभिषेक केला. ऍक्टिव्हेट झाले. बर. करेक्ट. ते बॅक्टेरिया ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्यांना ग्लुकोज पाहिजे. हा. तो मधातनं मिळाला. ओ. आणि त्याला प्रोटीन जे पाहिजेत वाढायला ते तुपातनं मिळालं.
बर बर. म्हणजे ते बेसिकली मग पंचामृत घातलं आपण त्याच्यात. करेक्ट. हा त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करताना अ, मध आणि तुपाचा अभिषेक आहे. पण हा पूर्वजांना हे पण लक्षात आलं की दोन्ही सम झालं तर विष होतं. हा. हो. त्याचे मध जास्त आणि तूप कमी. अच्छा, असं असतं का? बर बर. हा. आणि मग त्याला त्या विशिष्ट पानाने झाकून टाकायचं. म्हणून ते 21 पत्री. हा. त्या 21 पत्री प्रत्यक्षामध्ये 3 वेळा आहेत. बर. एक आहे हरताळकेचं व्रत, हा कुमारिकेने करायचं. हा. तिने पानं गोळा करायची, ती हरताळकेला व्हायची. त्याच्यानंतर ती जेव्हा लग्न होऊन जाते तेव्हा हं. मंगळागौरीचं व्रत. त्याच्यावर पण 30 पानं आहेत. ओ, ती तीच पानं असतात. फक्त त्याच्यावर उपभोगासाठी फुलं पण आहेत. बर. कारण तिचं हं? लग्न झालेलं आहे. हा. त्याला हा. आसक्ती आहे ना, उपभोग मिळाले पाहिजेत ना. आणि मग त्या मंगळागौरीला त्या सिनियर बायका ज्युनियर बायका सगळ्या एकत्र येणार, खेळणार आणि विचारांची देवाणघेवाण करणार. हा. की तुझ्या कुटुंबाचं आरोग्य तू ताप आला काय केलंस ग, हे लोणचं कसं केलंस ग. हे हम्म जे आदान प्रदान म्हणजे पहिल्या पिढीतनं दुसऱ्या पिढीत हस्तांतर होणं नॉलेज, हम्म हे खेळाच्या स्वरूपातनं केलं. आणि हम्म हे जर समजा विसरले हम्म तर कुटुंब प्रमुखाने गणपतीची पूजा करताना ही पत्री वापरली. हम्म आता ही पत्री देवाला व्हायची आहे हम्म. म्हणून मी अंगणात लावली, माझ्या अंगणात माझ्या ती परसात असायला लावली. पाहिजे. हा. हा. आता ह्याच्यामध्ये माझ्या परसात लावली तर एखादी माझ्याकडे नव्हती, हम्म तर माझी मुलीला मी सांगितलं जा अगं काकूंकडे जा त्यांच्याकडे घेऊन ये. हम्म. तुम्ही टिपिकली तिला दिलीत आणि सांगितलं अगं काय तुझ्या परसात नाही का. हा. म्हणजे तिचा इगो होल्ड झाला. ती घरी आली आणि मला हम्म. म्हणाली बाबा आपल्याकडे लावायचं आहे. हा. म्हणजे तिला बायोडायव्हर्सिटी आयडेंटिफिकेशन झालं. हो. आणि ही जी सगळी पत्री आहे, ही सगळी पत्री दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या व्याधींसाठी आहे. हम्म बेल, तुळस, दुर्वा हे सगळे व्याधी घालवणार आहेत. मग ते काढा करून काही सप्लायचे नव्हते आणि औषध कुठून आणणार. म्हणजे हम्म काढा कशाचा करायचा तर याचा करायचा. हम्म मग वातावरण जे बदल संधिकाल असतो म्हणजे पावसाळा ते हिवाळा, हम्म हा बदल ऋतूचा बदल आहे. हिवाळा ते उन्हाळा हा ऋतूचा बदल आहे. त्यावेळेस एक तर आपण आजारी पडतो किंवा फुलं येतात. जे वसंत ऋतू तेव्हा येतो. म्हणजे रात्री गार आहे आणि दिवसा गरम आहे. त्याच्यामुळे संधिकाल. बस्ट ओपन म्हणून फुलं येतात, येस, पण येस. ऑल्सो हा. हा. तर तेव्हा जे होतात त्याचं काही ना इन्फेक्शन होतं. हा. हे पोलनचं इन्फेक्शन होतं, हो. वातावरणातलं आर्द्रतेचं इन्फेक्शन होतं. हा. मग तो नंतर 2 दिवसात बरा होतो. पण 2 दिवसाचं जे आजारपण असतं सर्दी खोकला ताप हम्म. वगैरे वगैरे, त्याला काय करायचं हे साधं औषध आहे. हे आपल्या दारात होतं. हो. म्हणजे ह्याच्यातनं विज्ञान, आरोग्य आणि बायोडायव्हर्सिटी अशा तिन्ही गोष्टी त्यांनी सांभाळल्या. आत्ता आम्ही याच्यावर अभ्यास करतोय. तर एक म्हाळुंग नावाचं फळ असतं, काय मोठं हो असतं असं. नावाचं काका? महाळुंग. महाळुंग. बर हा. ते लिंबाचा प्रकार आहे. बर. आणि त्याची साल जी असते ती अंगठ्यापेक्षा जाड असते आणि नारळ एवढं असतं. आता मी माहिती काढताना एकाने फोटो पाठवला, 7 किलो 100 ग्रॅमचं त्याच्याकडे झालं. बर. हा. आतापर्यंत मी मोठं बघितलं तर 2 किलो 400 ग्रॅमचं. सात. तर ते बर. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या हातात आहे ओ. हो का? आणि हेदवीच्या गणपतीच्या हातात आहे. कुठल्या गणपतीच्या? हेदवी कोकणामध्ये. बर बर. हे गणपतीच्या हातात काय आहे हा किंवा देवीच्या हातात काय आहे हा. ते महत्वाचं आहे. मग त्याचा अभ्यास सुरू झाल्यानंतर लक्षात असं आलं की देवीच्या हातात जे म्हाळुंग आहे हम्म. त्या म्हाळुंगाच्यामुळे स्त्रीच्या गर्भाशयाच्या समस्या दुरुस्त होतात. बर. डिवर्मिंग होतं, किडनी स्टोन जातो. गणपतीच्या हातात ते बुद्धी देवता आहे. तर त्याचा जाम केला तर बुद्धी चांगली होते. जे मेंदूचं थकडं जे आहे, त्याला हम्म. म्हाळुंगाचा जाम खायला देतात. बर. जसं आपण अक्रोड खातो हा की हा अक्रोडाने मेंदू तल्लख होतो, हा. तसं ते त्या त्याच्या म्हाळुंगाच्या जामनी. आता हे माझ्याकडे संकलन झालं वेगळ्या लोकांनी, आयुर्वेदातनं सांगितल्या लोकांनी, कोणी डॉक्टरनी सांगितले फोन करून, कोणी परंपरागत उपाय सांगितले, ते सगळं मी एकत्र घेणार आणि फॉरवर्ड करणार. सध्या आपल्याकडे सोशल मीडिया एक खूप चांगलं माध्यम आहे हम्म की जे विचारांची देवाणघेवाण आपण करू शकतो. हम्म पण म्हणजे आपल्याला शोधायचंय काय की देवताने हातात काय घेतलंय, त्याच्या मागच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा. हम्म आपण विज्ञानवादी आहोत तर अंधश्रद्धा पुसून टाकू. त्याचा प्रत्यक्ष मेडिकल यूज काय आहे, हम्म तो रिजनरी कसा करता येईल. हेल्थ हम्म माझीच नसते. म्हणजे उदाहरणार्थ मी अँटीबायोटिक घेतलं तर माझ्या मूत्रातनं विष्ठेतनं अँटीबायोटिक सगळे पसरणार आहे आणि जमिनीतल्या अँटीबायोटिक गेल्यानंतर जमिनीतले मायक्रोस्पोर मारणार आहेत. हो.
म्हणजे मी माझं आरोग्य नीट करताना मी बाकीच्यांचं आरोग्य वाटोळं करतोय. हो. आणि अगदी म्हणजे सूक्ष्म जीवापर्यंत वाटोळं करतोय हो. आपण. आणि ते अभ्यासातनं लक्षात असं आलं, मनुष्य वस्ती शेवटची जिथे आहे हा. तिथून 2500 किलोमीटरच्या तलावात अँटीबायोटिक सापडलेत. हो, एवढं ते पसरू शकतं. माय हो. गुडनेस. आणि मग ते जे पसरतात युरोपमध्ये ते चिल्ड होणार, हो. डॉर्मंट होणार, अनुकूलता असं पसरणार. मग मी हे मध्ये एकदा वाचत होते की त्यांना जो हा आईस मेल्ट होतोय त्याच्यातून हे सगळे डॉर्मंट बॅक्टेरिया आणि व्हायरसेस ऍक्टिव्हेट होणार याची खूप चिंता आहे, की करेक्ट, म्हणजे करेक्ट, अदर करेक्ट. दॅन ऑफकोर्स हो, आईस मेल्ट हो. होणार आणि जे दहा एन्व्हायरमेंट तिथे लाख चांगलं नसेल. वर्षापूर्वी, हा 10 कोटी वर्षापूर्वी हा हा जे हा. जे ते खाली तेव्हाचे दबलेत. फ्रीज झालेले सगळे हो, हो. ऍक्टिव्हेट होणार. आणि हा. मग त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंगच्या ज्या समस्या आहेत त्या एकट्या नाही आहेत. इट रिलेटिव्हली टेम्परेचर अँड डिसीज ऑल्सो. हम्म. व्हायरस इन्फेक्शन वाढणार आणि हम्म. टेम्परेचरमुळे इम्युनिटी बदलणार. हम्म. म्हणजे आता भारतामध्ये आमच्या भागामध्ये गेले वर्षभर सर्दी खोकलाच बरा होत नाही महिनोन महिने. तो 5 दिवसात बरा झाला पाहिजे. हम्म. हम्म. कारण हवेमधले धुळीचे कण, शरीरामध्ये गेलेलं नॅनो प्लास्टिक मिठापासून सगळ्यातनं जात आहे. आणि हम्म. ते शरीराची अंतर्गत रचना शुद्ध करण्यासाठी जे नैसर्गिक उपाय होते ते आम्ही बंद केलेत. ते उदाहरणार्थ महाळुंग, की हम्म. शरीरामध्ये फिल्ट्रेशन सिस्टीम किडनीवरती लोड येतो. कारण आम्ही खतं खूप घालतोय. ते खतं फिल्टर करताना किडनीची गाळणी भरून जाते. मग किडनी स्टोन होतोय. तो विरघळेल कसा? तर म्हाळुंगाने विरघळेल. हम्म. वेगळे उपाय आहेत. तर ते उपाय पूर्वजांनी शोधले आणि हम्म. त्याचा वापर केला आणि त्याचा सृष्टीला दुष्परिणाम नाही होणार आहे. त्या व्यक्तीपुरता होईल. त्याचा बाकीच्यांना संसर्ग होणार नाहीये. हम्म. तर ही जी रचना आहे ही विज्ञानवादी आहे. मग त्याच्यातलं विज्ञान देवदेवता आहेत का विज्ञान आहे? तर आपल्यासारख्या लोकांची ती जबाबदारी आहे की याच्यातलं विज्ञान शोधूया आणि ते फॉरवर्ड करूया. हम्म. म्हणजे त्याचा अनुभव घेऊया आणि सांगूया. मी जर गणपती केला आणि तो माझ्या मातीत विसर्जन केला तर माझी जमिनीची सुपीकता वाढणार आहे. आता हा जो गणपती आहे तो जमीन ओली असताना बॅक्टेरिया वाढतो म्हणून तो भाद्रपदात आहे. बर. हा. आषाढात नाही. आषाढात जास्त पाणी आहे. जे हा मॉइश्चर हा. जास्त आहे. पाणी आहे, ते फारच मॉइश्चर नाहीये. डायल्यूट होऊन जाईल. बर. टेम्परेचर नाहीये. हा हा हा. तर भाद्रपदात टेम्परेचर आहे. श्रावणानंतर भाद्रपद आला. आणि ती कविता श्रावण मासे हर्ष वाढण्याची हिरवळचं लाटे चोहीकडे हो. क्षणात पिवळे क्षणात हिरे सरसर ऊन पडे. हा म्हणजे हा त्याला लागणारं तापमान हे सुद्धा आहे. पण सगळ्यांनी केलं एकदम तर जास्त फायदा झाला म्हणून गणपतीचा दिवस ठरला. हा. तर वा. हे जे सगळं आहे हे त्याला आपल्या सगळ्यांनी पाठिंबा दिला. राजा महाराजांनी, साधू संतांनी आणि हा. सगळ्यांनी मिळून एक रचना विकसित केली. त्याचं नाव आहे कुंभमेळा. ओ. बर. विचाराची देवाणघेवाण, विज्ञान आणि ते सगळे पसरवण्याची यंत्रणा. बर नाहीतर बर. केरळपासून कन्याकुमारीपर्यंत अरे आसामपर्यंत पोहोचेल कसं ज्ञान कम्युनिकेशन नसताना? हा, म्हणून मग तर सगळे एकत्र येतील नॉलेजेबल लोक हा. आणि मग आणि ते. ते विचाराची देवाणघेवाण करतील हा आणि त्यांच्यासाठी लागणारा फंड तो राजा देईल. हा. म्हणून सगळ्या मठांकडे संपत्ती आली. बर बर बर. आता आपण ते नीट वापरत नाही हा भाग वेगळा. पण हा. मूळ रचना जी आहे ते मूळ रचना समृद्धी डेव्हलप करण्यासाठी आहे. आयडेंटिफिकेशनसाठी आहे. हम्म. बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी आहे. आणि हम्म. ती बायोडायव्हर्सिटी इथे होणार नाही हे माहिती आहे. हम्म. मग ते हम्म. आग्रह नाही धरलेला. म्हणजे उदाहरणार्थ की आपण पुराण काळापासून हिंग वापरतोय. हा. भारतात हिंगच होत नाही. हो हो. तो इराणमधनं येतो. म्हणजे इराणमधनं हिंग आणायचे आपल्याला माहिती होतं आणि हा. आपण ते आणत होतो. त्याच्या हो. बदल्यात काय नेत होतो? हा. तिथे नसलेलं नेत होतो. हा. कापड नेत होतो आपण. झिंक जो आहे तो झिंक बाकीच्या देशाला माहिती नव्हता. भारत झिंक तयार करत होतो. भारतामध्ये ऑलाय उत्तम प्रतीची होती. बर बर. आम्हाला माहिती नव्हती उत्तम प्रतीची होती. हा. कापड चांगलं होतं. हा. म्हणजे पण ते वर्णन आहे की म्हणजे हिंग तिथून येऊन आपल्याकडे त्याच्यावरती रिसर्च होऊन की हे प्रकृतीसाठी चांगलं आहे, म्हणजे त्याला कितीतरी रिसर्च लागला हजार असेल नाही का, आणि हजारो मग आपण ते हजारो वर्ष मागवायला लागलो. हजारो वर्ष. हा, जसं हिंगाचं तुम्ही एक्झाम्पल दिलं, हा, तसं हा. मला तुम्हाला हेही विचारायचं होतं काका, की आपल्याकडे जसं प्रत्येक पूजेला म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आपल्याकडे कल्चरली खूप काही गोष्टींना महत्व आहे. सो त्याच्याही हो, बद्दल थोडंसं सांगितलं तर हो. पर्टिक्युलरली म्हणजे लक्षात येतं म्हणजे खोबरं, हं, सुपारी, हं, अ, हं. अशा काही सांगतो, ठराविक सांगतो. गोष्टी. हा. पूर्वजांना एक लक्षात आलं हा. की प्रत्येक सजीव म्हणजे म्हणजे जगामध्ये निर्जीव काहीच नाहीये बरं का. बर. जे तुमच्या मोबाईलमध्ये आता आपण बोलतोय त्याच्यामध्ये काय आहे? सिलिकॉन आहे ना हा. आतमध्ये. हा.
बायक ती चिप कशाची आहे? बरोबर आहे, सिलिकॉन आहे. हा. हम्म. त्याला विशिष्ट ऊर्जा दिली की त्याची मेमरी जागरूक होते. जे मेमरी हा आहे हा ना, मेमरी हा. कशाला असते? हो. सजीवांना. जे निर्जीव काही नाही. हो. हं? तर हा जो सजीव आहे, हा सजीव काही घेत असतो आणि सोडत असतो. हा. जे वेगळ्या ग्रहांवरनं रेडिओ ऍक्टिव्ह वेव्ह येतात आणि ते आपण तपासतो. धूमकेतूवरनं काहीतरी घातक आलं तसे, हम्म, किंवा उदाहरणार्थ आत्ताच्या दृष्टीने हम्म, सूर्यावरती वादळ झाले, हम्म. सगळ्या इंडस्ट्री, आय टी इंडस्ट्रीत त्रास होतो. हो. म्हणजे कुठे तो सूर्य, हो. त्याचे परिणाम माझ्याकडे होतात. बरोबर आणि आहे. हे मी मान्य करतो, पण आकाशातल्या नक्षत्रांचा काय परिणाम होतो हे मान्य नाही करत. हम्म, 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 हम्म. तर हे मान्य करावंच लागतील. हम्म, मग ते जगदीशचंद्र बोसाने जे सांगितलं की प्रत्येक सजीवाला षड्रिपू आहेत. मोह आहे, आनंद आहे, राग आहे, हम्म. द्वेष आहे. मग कुठली वनस्पती कायम आनंद देते, जिच्यामुळे वातावरण आनंदी होतं? हम्म. अशा वनस्पती पूर्वजांनी शोधल्या. आणि त्या वनस्पती चार पाच आहेत. त्याच्यावर विड्याचं पान, हा. केळीचं पान, नारळ, हा. सुपारी, हं, आंब्याचं पान, हा. हे सगळे सकारात्मक ऊर्जा करणारी आहेत. आणि मग बर. ती तिचं अस्तित्व आपल्या बरोबर राहावं म्हणून आपल्याला ते लावायला सांगितलेत. आणि ते बर. कायम आपल्या समोर राहावे म्हणून देवताला व्हायचेत. बर. मला सुपारीचं कधी पण कळत नाही, म्हणजे का ते सुपारी हा एकमेव हे सुपारी असं आहे की त्याच्यात तुरट रस आहे. बर. अच्छा आणि अच्छा. तुरट रस पचनाला मदत करतो. हो. बाकी कशात तुरट रस नाहीये. हा त्याला हा. कषाय रस म्हणतात. आणि ती सुपारी कच्ची खाल्ली तर उष्ण आहे, म्हणजे थंड प्रदेशातल्या लोकांनी कच्ची सुपारी खाल्ली की अंग गरम होतं. बर. म्हणजे टेम्परेचर मेंटेन करायला शरीराची ऊर्जा खूप वापरली जाते. ते शरीर जर गरम झालं तर जी हा. ऊर्जा लागणार नाही. जे पूर्वाचल हा कच्ची सुपारी खातो, ओली, कारण तिथे उष्णता लागते शरीरामध्ये. बर बर बर. आता माझ्याकडे केशर खायचंय, मी केशर किती खाणार आहे? वर्षाला 1 ग्रॅम, एखाद काडी. एकात काळी. मग ते काश्मीरमधून येणार आहे. हम्म. माझे केशर बनतच नाही ना. हा 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 हा. पण त्या भीमाने बनवलेलं श्रीखंड मी खातोय. हा. हा. वर्णन असे, विराटच्या नगरामध्ये अज्ञातवासामध्ये भीम स्वयंपाकी होता. हा. आणि भीमाने ती रेसिपी तयार केली श्रीखंडाची. बर कारण बर. दूध दुभतं खूप होतं. हा. आणि विराटाकडे गोधन होतं. बर. ते काय करत असतील त्याचं दुधा तुपाचं? हा. पण हे विराट प्रदेश म्हणजे कुठे आला काका? विराट म्हणजे उत्तर भारतामध्ये. ओ बर, म्हणजे ते श्रीखंड तिकडून आलं आपल्याकडे. हो. आलं असणार. बर. ओके. भीमाच्या काळात. बर बर बर. आणि ते लोक तर आता विसरले ना, आपल्याचकडे राहिलं. फॅशचे वेगळे प्रकार आहेत ना. आणि त्याच्यात परत कसं असतं की त्या स्मृती ज्या आहेत, हा. त्या स्मृतीने आठवण जागरूक होते. म्हणजे उदाहरणार्थ चिंच. हा. चिंच म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं का? बरोबर आहे. हो. हा, म्हणजे स्मृती जागरूक झाली. हा हा मग हा. आपल्याकडे कुठलंही देवाचं कार्य करताना पुण्यवाचन असतं. हा. पुण्यवाचनामध्ये तो म्हणतो, मम आत्मना श्रुती स्मृती हा. पुराणोक्त. म्हणजे हा. श्रुती स्मृती आणि पुराण हा. याच्यातली जी माहिती आहे, श्री परमेश्वर प्रीत्यर्थम हम्म. सहकुटुंब परिवाराणाम हम्म. ऋतुकालोद्भव फल पुष्पम समर्पित आहे. म्हणजे ऋतू आला, काळ आला, फळं आणि फुलं आली, आणि ती कुठून आली आहेत? पुराणोक्त. हा. कारण हम्म. ती लाखो वर्ष आहेत. हम्म. मी नाही आंबा केला, आंब्याचा वापर मी केला. आणि मग तो काय आहे? ते विज्ञान माझ्यापर्यंत आणून ठेवलं. म्हणजे उदाहरणार्थ हम्म. आंब्याचं पान मी मांसाहार केला आणि आंब्याचं पान चावलं, की तोंडातली दुर्गंधी संपते. हो. हे सगळेच इझी अवेलेबल होणाऱ्या गोष्टी त्यांनी त्या वापर केला सकारात्मक दृष्टिकोनातनं. म्हणजे देवाला कुठलं आमंत्रण द्यायचं झालं तर पान सुपारी द्यायचे. हा. म्हणजे काय, तू जेवायला यायचंय, मग पान खा आणि सुपारी खा आणि पोट नीट कर. हा 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 हा. चारी ठाव जेवणार ना हो हो. पाहुणा आला की. मग हो, डावं जो पहिले. आलं, डावं जो कुठल्या समाजात काय आहे ते वेगळं वेगळं आलं, कुठल्या ऋतूतलं वेगळं आलं. आणि मग ते डावं जो काय, मग गदी माडगूळकरांची कविता संतोषने त्याच्यात मांडलेली, हा. की गदी माडगूळकरांनी एक ठेविले कैसे पान, त्याच्यावरती सुंदर काव्य आहे. बर. की डावीकडे काय आणि उजवीकडे काय आहे, ते किती आहे. हा. जे बॅलन्स आहे त्याचा, की ताट भरल्यानंतर मध्ये आहे कार्बोहायड्रेट, हा. हो. भाकरी पोळी काय असेल हो, ते, वरण भात. त्याच्या येस. बाजूला आहे फायबर. कारण की आपली कार्बोहायड्रेटच्या कोशिंबीर आणि कार्बोहायड्रेटच्या अर्ध कोशिंबीर आहे, भाज्या ओ हा, उजवीकडे म्हणताय. उजवीकडे. उजवीकडे. हा. मग त्याच्यावरती प्रोटीन्स, डाळ. आणि मग त्याच्यावरती आहे थोडंसं गोड. हो. आणि
डावीकडे आपण सगळी उजवीवाले आहोत. तर भांडी घालून बसल्यानंतर डावीकडे हात जरा घेताना पोटावर प्रेशर येतं. मधलं खाताना प्रेशर येत नाही. हा. मग डावीकडे जे आहे ते स्पायसेस आहेत. चवी पुरते जे हा. लोणची, कोशिंबिरी, हो. अ, खारोट्या म्हणजे चटण्या, पापड पापड. कुरडया. हा. 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 आणि मांसाहार बाहेर, ताटाच्या बाहेर. ओ, हो का? हा, मांसाहाराची ताट वाटी बाहेर असायची का? बरं बाहेर, बरं. बाहेर, बाहेर. बरं बरं बरं. मग त्याचं काय फळ महत्व? फळ बाहेर बाहेर. म्हणजे मग कमी खाल का काय? नाही. कमी हो, पुढे वाकायला लागेल ना. हा 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 हा. आणि मग पुढे ते मांसाहार करताना त्याची आसक्ती जावी म्हणून रविवारी खाल्लं तर सोमवारी नाही खायचंय. म्हणजे अल्टरनेट का खायचंय की ते शिळं झाल्यानंतर खाल्लं तर त्याला व्याधी वाढतील. हा 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 नंबर एक, आणि आसक्ती होईल त्याच्यावर ते. हा म्हणून अल्टरनेट डे खायचंय. दररोज नाही खायचं. आज गुरुवार आहे, बुधवारी हा खायचंय, गुरुवारी नाही खायचंय. हा हा हा. म्हणून ते वेगळे वेगळे दिवस ठरवले की नाही, हा, हा, मंगळवारी नाही, गुरुवारी नाही. हा. हा तर हे जे सगळं आहे, हे आहार व्यवस्था, हा उपलब्धता, या हा. सगळ्याशी निगडीत शेती तयार झाली. हम्म आणि शेतीसाठी सगळे खगोलशास्त्र तयार झालं, आयुर्वेद तयार झालं. ऋतू हम्म कसा कळणार मला? ते हम्म खगोलाने सांगितलं. मग त्याचे गुण काय आहे, चंद्राचे गुण कधी आहे, चंद्र पौर्णिमेचा आहे का अमावस्येचा आहे, त्याच्या हम्म झाडाच्या वाढीवर काय परिणाम होतो, याचा हम्म सगळ्याचा अभ्यास झाला. आणि तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या चंद्रावरती आधारित दिनचर्या आली. हम्म हम्म जे मला डोळ्याला दिसतोय ना, आज पौर्णिमा आहे, पूर्ण चंद्र दिसतोय. आज नो मुंडे मला दिसतोय. हम्म म्हणजे काय, तर रस सगळा खाली गेला, पौर्णिमेला रस वरती आला. हम्म म्हणजे सगळ्या सजीवांच्या अंगातलं पाण्यावरती चंद्राचा प्रभाव आहे. हम्म हम्म तसे मनाचा वरती प्रभाव चंद्राचा आहे. म्हणून चंद्र, मन आणि पाणी याच्यावरती आधिपत्य चंद्राचं आहे. हम्म मानसिक विकार पौर्णिमेला वाढतात. हम्म. म्हणून तर लुनाटिक त्याचे, म्हणतात ना. येस. तर हे सगळं विज्ञान जे आहे ना, ते विज्ञान जगण्यामध्ये आणून ठेवण्याची रचना त्या संस्कृतीने निर्माण केली. त्या संस्कृतीशी मी ॲग्री आहे. हा हा हा. त्याचं नाव आहे ॲग्री विथ कल्चर. ओ, म्हणून त्याचं गुड. ॲग्रिकल्चर. हा 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 वनस्पती शास्त्राचा अभ्यास हा आहेच, पण हे जे कल्चर आहे, ज्ञान आहे, हा हा हा. याच्याशी मी ॲग्री आहे. तर हे खूप म्हणून सोप्या सोप्या ऍग्रीकल्चर. भाषेत सांगितलंय पूर्वजांनी. आपण ते थोडं अवघड करत बसलो. हा. आणि आता आपण स्वतःला आपट्याचं पान का द्यायचं दसऱ्याला? त्याचं काय हे आहे? आपट्याचं जे पान आहे, तो हा. मुळामध्ये तो अश्मक आहे. आश्मक म्हणजे काय? अश्मक म्हणजे दगड फोडणारा. ओ, बर बर. अच्छा अच्छा अच्छा. ओके. ओ, तो जे ते किडनी झाड स्टोन लावलं, तोडतो का? ओके. ते झावलं की किडनी स्टोनही तोडतो आणि जमिनीतली दगडाचंही माती करतो. ओ, अच्छा. हो का? ओके. हा, म्हणून बर जिथे बर काही येत नाही तिथे आपटा येतो. बर. ओके. म्हणजे दगडी आपट्याच्या जमिनीत आपटा येतो. हो, चांगला येतो. आणि दगडाची माती करतो. कारण मुळांमधनं सुटणारे ऍसिड्स असतात, त्यात हा दगड विरघळतो. आपट्याची साल असते, ती मॅगेट्स कंट्रोल करते. प्राण्याला जखम झाली त्यात मॅगेट्स होतात, हा. ती कंट्रोल करते. ती बांधायला वापरता येते. कुठलीही गोष्ट पटकन मिळते. बर त्याच्या शेंगा आहेत ते मूळव्याधीला उपयोगी पडतात. बर. त्याला मोहर चांगलंच येतो. आहे. हा त्याला मोहर येतो. हा. आंब्याला मोहर येतो तसा मोहर येतो. बर. त्याच्यात प्रचंड मधमाशा येतात. ओ. त्याची भाजी करून खातात, बर. अरे वा. त्या फुलांची. हं? बर बर बर. त्याच्या पानांची बेडी करून पितात. ओ. ती बर फुफ्फुसामधलं इन्फेक्शन जातं. हं? बर. म्हणजे तसे ते ती सर्व बिडी प्यावी संपूर्ण झाड आहे. फुफ्फुसांमध्ये प्रॉब्लेम असेल आणि तर. त्याला मोहर येण्याची प्रक्रिया जी आहे ती दसऱ्यानंतर आहे. मग तसं अच्छा. ब्रँचिंग तुटलं तर जास्त ब्रँचिंग येईल, आणि त्याला ब्रँचिंग आलं की मोहर येईल. मग ती पानं हा. कधी तुटतील, म्हणून दसऱ्याला काढायची. बर. म्हणजे प्रत्येकातले शास्त्र जे आहे ना, ते आपण शोधायला गेलं तर सापडेल आपल्याला. पण मग त्या पानाचं काही करतात का? म्हणजे तुम्ही बिडी म्हणलात, पण ते जे आपण देवाणघेवाण करतो पानांची, हा, ते त्याचं काही प्रतीक आहे. करतात? नाही नाही, ते प्रतीक आहे. कसलं? ॲप्रिशिएशनचं. बर. की मी मोठ्याला काय दिलं तर धन दिलं. आणि ते तिळगुळ धन मोठ्याने. अशा तऱ्हेचं आहे कारण मोहर हा, येईल आणि छान जाड लागेल आणि हा. आणि मी मोठ्याने अप्रिशिएट केलं. म्हणजे मला काय व्हायला, माझ्या वडिलांना, माझ्या सिनियर माणसांना सोन्याचं पान दिलं. हम्म. प्रतीक येते म्हणजे पुढे मी सोनं देणार आहे, ती सवय लागली पाहिजे. तसं तसं. हा हा आणि मग मोठ्याने त्याला काय द्यायचं, संक्रांतीला तिळगुळ द्यायचा. हा. तिळगुळ लहानाने मोठ्याने द्यायचा, मोठ्याने नाही. लहानाला द्यायचा. हा. आणि सोनं लहानाने मोठ्याला द्यायचं. तिची परत पद्धत कशी होती की सगळे सैन्य जे होते ते शेतकरी होते. मग ते सीमोल्लंघन कधी करणार, तर पीक तयार झाल्यावर, मग दसऱ्याला. कारण नदी नाले ओढे सगळे भरलेत, युद्ध साहित्य हलवताच येणार नाहीये. मग तसं प्रतीक विजयादशमी आली. ते प्रतीक कशाशी निगडित आहे? राम अयोध्येला येण्याशी निगडित आहे.
म्हणजे त्या नवरात्रामध्ये राम रावण युद्ध झालं आणि राम जिंकून अयोध्येला गेला, हम्म. म्हणून विजयादशमी ना. तर हो. हे सगळं जे एकमेकांशी जोडलेलं आहे आणि त्यातनं अनालिसिस करून हे काढलं, अरे हे असं केलं की असं होतं बरं का. आणि ते अनुमान आणि विज्ञान हे हा. तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायची व्यवस्था रूढीमधनं झाली. रूढी, सण आणि परंपरा याच्यातलं सण आणि विज्ञान आहे. आणि ती कधी होणार आहे? जे थंडी, उदाहरणार्थ थंडीमध्ये मला गुळाची पोळी खायची आहे आणि त्याच्यात तीळ घालायचंय, बरोबर आहे. कारण शरीरामध्ये उष्णता तो तयार करणार आहे. हो. आणि हो. गुढीपाडवा पुरणाची पोळी करायची, कारण तूर तयार होते. उपलब्धता कुठे आहे? हो. हो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. दसरा श्रीखंड काय आहे? तर गाई दूध, हिरवा चारा खाऊन गाई दूध दुभतं वाढलंय. वाटेल तेव्हा नाही श्रीखंड. बरोबर आहे. हा, म्हणजे आता आपण कधी खातो ती वेगळी गोष्ट. हा, पण ते नाही तो तुम्ही भाग म्हणताय वेगळा. तसं की दॅट्स जस्ट बिंग ग्रीडी. हा. इझिली अवेलेबिलिटी जी होती हा. आणि प्रत्येक घरामध्ये होण्याची शक्यता होती, म्हणजे गावामध्ये मिळणार का मिळणार. कारण गो आधारित संस्कृती म्हणजे गो आधारित शेती. आणि श्रेष्ठ दान काय? गोदान. आणि ते कोणाला द्यायचं? ब्राह्मणाला. तर ब्राह्मणाची शेती कडे तो दुसऱ्याला देणार. गोमूत्र शुद्धी करायला वापरणार. हा. आणि श्रावणी करताना पंचगव्य घेणार, हा. जे शरीराची शुद्धी करणार. हो. आणि मग हे सगळी जी इंटिग्रेटेड अप्रोच जो आहे, तो इंटिग्रेटेड अप्रोच परंपरेमध्ये आहे. म्हणून आपण परंपरा का जपायची? आता माझी फरशी आहे, त्याच्यात सारवायचं का? तो हो, सारवूया, कारण त्याने हिट ट्रेडिशन तयार होतं. तर असे वेगळे जे छोटे छोटे उपाय आहेत ना, ते आपल्याला करता येतात, त्याची म्हणजे ती माहिती सगळी नसते. किल्ली आहे नाही का, हे सगळे किल्ली कल्चरल असते, गोष्टी बरोबर. सगळ्या किल्ली बरोबर. आहेत आणि यू नीड टू बरोबर. डिग डीपर आणि फाइंड आउट की हम्म. म्हणजे काय. हा. तर या आणि मग म्हणजे त्या काय मध्ये काका मी तुम्हाला ऍक्च्युली हा प्रश्न पाठवला होता. आणि अ, आपले वैद्य तुमचे काका याबद्दल माहिती द्यायचे की कुंकू हो. नेहमी की आम्हा बायकांना ते म्हणायचे हा. खरं कुंकू लावा आहे ते तुमच्या टिकल्या हा. बिकल्या असू देत. सो ते हम्म. कुंकू कसं तयार होतं किंवा इवन म्हणजे पूजा द्रव्यांमध्ये ह्या सगळ्या काय गोष्टी असतात आता बुक्का किंवा चंदन, कुंकू, हळद आणि त्याचं महत्व काय की बायकांनी एका प्रकारे लावावं, पुरुषांनी एका प्रकारे आणि इथेच का लावावं, कुठेतरी हम्म. हातापायाला वगैरे कानेला म्हणजे असं की त्याचंही महत्व नाही, तुमचा अभ्यास. हातापायाला पण लावायचं असतं, त्याला भस्म म्हणतात. बर. हा. आणि हा. ते साधना करण्याने लावायचं. परमेश्वरी साधना करणाऱ्याने दंडाला, छातीला, त्याचे हे सगळे अॅक्युप्रेशर पॉइंट आहेत. बर. आणि त्या अॅक्युप्रेशर पॉइंटला भस्म लावल्यानंतर शरीराचं तापमान नियंत्रित होतं, थंडी वाजत नाही. ओ. भस्म लेपन करून शंकर कुठे राहतो? हो, हिमालयात राहत. तो अंगाला भस्म लावतोय, हा. हा. कपडे नाही आहेत. हो. जे आम्हाला कळलं पाहिजे, भस्म हे उष्णता थांबवणं म्हणजे हा. शरीरात ठेवून देतं, थंडी नाही वाजत. आता हळद जी आहे, ती हळद अँटीबायोटिक आहे, हम्म. त्वचेचे सगळे रोग घालवणारी आहे. हम्म. आणि शरीरात आतमध्ये जाऊ शकते हम्म. त्वचेतनं. मग हळदीचंच कुंकू बनतं. बर. त्याच्यावरची प्रक्रिया केली की हळदीचं कुंकू बनतं. बर. आणि हा जो पॉइंट आहे, हा. इथे इथे हा. कुंकू आहे, ते इथे तृतीय नेत्र आहे. आणि इथे अॅक्युप्रेशर पॉइंट आहे. त्याचे इथे हळद आणि इथे कुंकू. मग मी वैष्णव आहे का शैव आहे? शैव असेल तर आडवगंध, वैष्णव असेल तर उपगंध. हा. पण पूर्ण जायला आणि इथे सेंटरमध्ये ओपन ठेवून असं यू आहे, किंवा हे अच्छा. त्रिपुंडी आहे. त्याच्यामध्ये परत ते हे कुंकू आहे. हा. आता चंदन जे आहे, ते पण ते चंदन त्रिनेत्रावर लावून म्हणजे ते ऍक्टिव्हेट होतंय का शांत ऍक्टिव्हेट होतंय का होतं काय इथे. होतंय? ॲक्युप्रेशर पॉइंट होतो. हे कानाच्या पाळ्या, बर. बर. कानात डोल का घातला, कारण कान ते सगळे. ॲक्युप्रेशर पॉइंट आहे. बर. तिथे 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 मला हे लावायचे, भस्म लावायचे बरं का. पुरुषांनी भस्म लावायचे, बाईने कानात डोल घालायचे. हे वेगळ्या पद्धतीमध्ये वेगळ्या प्रांतामध्ये वेगळं असतं. जे हिमालयामधल्या बायकांच्या नाक दोनमध्ये टोचतात, हम्म. 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 तिथे दोन्ही नाड्या चालवायच्या. आपल्याकडे उजवीकडे टोचतात, चंद्र नाडी, सूर्य नाडी. हम्म. म्हणजे त्याची वैज्ञानिक कारणं जी आहेत, ती तुमच्या प्रदेशानुसार बदलतात. हे सगळं ज्ञान आपल्या पूर्वजांनी मौखिक परंपरेतनं मांडलं, कारण लिखित परंपरा जाळून टाकली गेली. नालंदा विश्वविद्यापीठ जेव्हा जळलं, तेव्हा हम्म. त्यांच्या लक्षात असं लिहून नाही चालणार, आपण मौखिक मधनं देऊ, जे पाठांतर करू. मग सगळ्या साहित्यामधनं अगदी आत्ता आता दुर्गाताई भागवतांच्या पण ऋतूवरती पण त्यांचं उत्तम पुस्तक आहे, ऋतुसंहार म्हणून. सुंदर बर. पुस्तक आहे. तर हे सगळे ऋतू आपल्या शरीराशी निगडीत आहेत. हम्म. ऋतू हवामानाशी निगडीत आहेत. आणि हवामान, पृथ्वीच्या वातावरण जे आहे, ते पृथ्वी सूर्यापासून किती लांब जाते आणि सूर्य आकाशगंगेत किती लांब जातो याच्यावरती पण आहे. हम्म. म्हणजे आपल्या वर्षाची सुरुवात आता चैत्र महिना आहे, आधी मार्गशीर्ष होते. भारतीय परंपरा असं मानते की पृथ्वीचा आतापर्यंत 17 वेळा नाश, 16 वेळा नाश झालाय. 17 वेळा. बर.
आणि आपले आत्ताचे जे मनू आहेत, ज्यांची आपण संतती आहोत, ते 18वे विवस्वान म्हणू आहेत. त्यांचं नाव विवस्वान. आणि विज्ञान असं म्हणतं की 6 वेळा नाश झालाय पृथ्वीचा, आता 7व्यांदा होणार आहे. आणि ते आपल्याकडे कशावरनं कळतं, तर आपल्या पृथ्वीमध्ये जो आपला खालनं दगडी कोळसा निघतो, त्याची हम्म. कार्बन टेस्ट केल्यानंतर 300 कोटीच्या पूर्वी येते. 300 कोटी पूर्वी, 300 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवरती सजीव होते, वनस्पती होती म्हणजे. हम्म. हा, कारण कार्बन कुठून निघाला? हा. हा. मग हे जे आहे, मग हिमयुग, पाषाणयुग, ता, ताम्रयुग, लोहयुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलयुग, परत हिमयुग. मग त्याची गणना केलेली आहे. किती दिवस? हे सगळं ब्रह्मदेवाच्या दिवसाचे, म्हणजे उत्पत्ती करणार आहे ना. आपण पहिलं हम्म. उत्पत्ती स्थितीला हे बघितलं. हम्म. 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 हं. हम्म. तर ते दिवस किती? मग लय कोण करणार? आणि लय नाही झालं तर नवीन निर्मिती नाही होणार. हम्म. कारण बरोबर. एनर्जी एनर्जी कन्व्हर्शन आहे ना. हम्म. एनर्जी कन्व्हर्शन करण्याचे माध्यम वेगळे वेगळे आहेत. हम्म. ती माध्यम आपण आपलं पण एनर्जी हो ना. हम्म. ती एनर्जी कशात जाते? तर विलीन होते का रूपांतर करते? हम्म. रूपांतर करते. मग हो, परंपरा मानते रूपांतर की होतं. तुम्ही या जन्मात चांगलं काम केलं की पुढचा जन्म मिळेल. हा. किती जन्म मिळतील? किती लक्ष योनी? एवढ्या हा. लक्ष योनी झाल्यानंतर तुम्हाला मानव जन्म मिळेल. हं. आणि मग मानव म्हणजे काय? तर पशु आणि मानवातला फरक काय? हा. तर पशु आहार, निद्रा आणि भयमैथून याच्यात जगतो. हा. जे गाईला वाटलंय नाही आपण हा चारा छान आहे बरं का, गाय लावू नाही शकत. हा. हा. गाय संयम ठेवील, निर्मिती नाही करू शकत. मग मानव काय आहे? तर आहार, निद्रा, भयमैथूनच्या पलीकडे जाऊन जो विचार करून कृती करू शकतो. गाय हम्म. विचार करते पण कृती नाही करतायत. तो मानव. आम्ही करतोय का आता कृती? का आम्ही आता आहार, निद्रा, भयमैथूनात आहोत? आम्ही नाही तर करत आहोत कृती. पण हा. हा, केली पाहिजे. म्हणजे मानव नाही आम्ही. माझा काका जे ह्या गोष्टी सांगायच्या, लोकांना पटवून द्यायचा, की आपलं कर्तव्य काय आहे. व्हॉट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी हम्म. फॉर मी, फॉर माय फॅमिली, फॉर माय नेशन, हम्म. फॉर माय अर्थ. काय हम्म. एक्सप्लोरेशन? आत्तापर्यंत तुम्ही किंवा मी किती पाणी स्वतःच्या जगण्यासाठी गोळा केलं? मग हाऊ कॅन आय गेट राईट्स टू यूज इट? मी माझा ऑक्सिजन जो वापरतोय, माझ्या गाडीला जे कार्बन सोडतोय, किती झाडं लावली हम्म. हवा शुद्ध करायला? हम्म. दिस इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हम्म. कंपनीने CSR केलं हो, गाडी बनवणाऱ्या कंपनीने, की आमच्या गाड्यांमुळे प्रदूषण होतं, त्याच्यामुळे आम्ही हे सामाजिक बांधिलकीसाठी हा खर्च करतोय. हम्म. आय एम द लास्ट पर्सन हु यूज इट. हम्म. व्हॉट इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी? झिरो. इट इज नॉट पॉसिबल. आणि हे असेल तर एक्सप्लॉटेशनच होणार. हम्म. मग हे सांगणारे लोक, म्हणजे माझा काका होता, देशभर असे लोक आहेत की जे आपल्याला त्यांची विचारसरणी, बुद्धीत बदल करतात, हम्म. विचार करायला प्रवृत्त करतात. हम्म. आपण आता जे शिकलोय ना, ते सगळे कॉपी पेस्ट आहे. म्हणजे हा धडा, हे उत्तर असं लिहिलं तर पास. हम्म. हम्म. जगण्यासाठी नाही करतोय आपण. आपण जे शिकतोय ते पैसे कमवण्यासाठी शिकतोय. मी हम्म. हे शिकला की तुला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. हा, की तुला चांगली नोकरी मिळेल ना, मग हा. चांगली नोकरी कुठली? म्हणजे चांगले खूप पैसे चांगले पैसे देणारी. मिळतील. हा. मग खूप चांगला उपभोग घेता येईल. मग माझं एक देशामध्ये एक आहे, मग दुपारी मी इंग्लंडला जातो, संध्याकाळी हम्म. मी अमेरिकेत जातो, तिथे माझं हम्म. एक घर आहे, इथे माझं घर आहे. ठीक आहे ना, असायला हरकत नाही. ते किती एक्सप्लॉटेशन करतो, याला आताच्या जगाच्या भाषेत त्याला आपण म्हणतो कार्बन फूटप्रिंट हम्म. आणि वॉटर फूटप्रिंट. हम्म. म्हणजे माझी नैतिक जबाबदारी काय आहे, बाकी सगळे विसरून जाऊ. माझं कार्बन फूटप्रिंट कमी कसं होईल? हम्म. दिस इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हम्म. पर्सनली आपण हा विचार करायलाच पाहिजे. वॉटर फूटप्रिंट आणि कार्बन फूटप्रिंट हे हम्म. जरी केलं ना, तरी पृथ्वीचा विनाश आपण कमी करू शकू. विनाश होणारच आहे, कारण त्या हम्म. चक्रामध्ये लय होणारच आहे. हम्म. स्पीड ब्रेकर जे ते आहेत, स्पीड ब्रेकर सुखानेच विनाश व्हावा, फार दुःखद विनाश होऊ नये. हम्म. आणि ते जे आहे, मी ज्या हवेत जगतो, ते हवा चांगली करणं माझी जबाबदारी आहे, कारण मला चांगला ऑक्सिजन पाहिजे. हम्म. मग मी दारात अंगणात तुळशीचं झाड लावलं, मागे केळीचं झाड लावलं. म्हणजे काय केलं? माझं सांडपाणी शुद्ध केलं. हम्म. आणि मग ते कोणी पाहुणा आला, एक पान कापलं, ताट घातलं, पानावर जेवला, दुसरी 2 आळूची पानं होती, काढली, भाजी केली, ते गुंडाळ गाईच्याच पोटात दिलं. हम्म. जे कचरा निर्माण नाही झाला. हे सगळं जे आहे, हे सगळं जगण्याची रचना आहे. आता पद्धत बदलली असेल,
हम्म. किंवा बदलायला लागेल, हम्म. बदलूया. पण ती पण हा एक झिरो फॉर्मॅट झिरो लक्षात ठेवून झिरो जमणार. गार्बेज, झिरो गार्बेज. हा. प्रत्येक गोष्टीचं युटिलायझेशन, हा. मॅक्झिमम युटिलायझेशन हे आपल्याला करता येऊ शकतं. जसे हम्म. आपल्याकडे देशामध्ये पारशी लोक आहेत. हो. आजोबांचा पलंग ते वापरतात हो. ते फेकत नाहीत, करताना हो. एकच करतात, पण पिढ्यानपिढ्या राहील असं करतात. आपण तसं नाही करत. आपण आपण शिकताना असं शिकतो, यूज अँड थ्रो. 2 रुपयाचं पेन वापरायचं, फेकून द्यायचं. त्याचं काय होणार पुढे? रिसायकल कोण करणार? माझी टूथपेस्ट रिसायकल कोण करणार? थोडस तुम्ही काकांबद्दल बोललाच आहात, पण थोडस तुमच्या काकांबद्दल सांगितलं, तुम काय हा, प्रेरणा माझे मिळाली, हा कोण होते, तर छान होईल. माझे 2 काका डॉक्टर होते. माझ्या वडिलांना सगळे वडील धरून 6 भाऊ होते. बर. सगळे वेगळे, सगळे वेगळे हा. आणि बर. सगळे उत्तुंग उत्तुंग व्यक्तिमत्व होती. बर. मोठा काका संसारात लावून आलिप्त होता. दरवर्षी हिमालयामध्ये 1 वर्ष 1 महिना साधना करायला जायचा. प्रचंड विद्वान. काकू संस्कृत पंडित होती. दिवसभर ते संस्कृतमध्ये बोलू शकायची. बाप रे. ओके. हा, गीता शिकवायची, गीता जगायची. बर. वा. आणि आमचा धाकटा काका जो होता, तो सगळ्यांपेक्षा वेगळा होता. आणि तो हम्म. वैद्य होता. बर. आणि वैद्य असताना वनस्पती आणि माणूस याच्याशी जोडलं कसं जाईल याच्यासाठी त्याचा अभ्यास होता. हम्म. आणि तो अभ्यास त्यांनी चिंतनातनं आणि वाचनातनं मिळवला. हम्म. तर तो त्या काळामध्ये नाडी परीक्षेमध्ये सगळ्यात पुण्यामध्ये प्रख्यात होता. हम्म. आणि तो नाडीवरनं तुम्ही काल काय जेवलं ते पण सांगायचा. आणि तुमची नाडी न बघता. हा. म्हणजे तो स्वतःच्या हातात असं धरायचा आणि तुम्हाला काय झालंय ते सांगायचा. आणि हो. त्याच्याकडे विद्यार्थी यायचे. त्याच्याकडे दर आठवड्याला ज्ञानसुक्त व्हायचं. बर. आणि ह्या आता जसं आपण चर्चा केली, तशा वेगळ्या चर्चा अभ्यासातनं तो समाजापुढे मांडायचा. हम्म. अनेक वर्ष करत होता आणि तो हम्म. तसा स्वतः जगत होता. हम्म. म्हणजे तो सिंहगडला शेती करायचा, खूप श्रम हम्म. करायचा. पण मी त्याला कधीही, किती दमून आला असला तरी हातपाय धुवायच्या आधी, अरे मी दमून आला, मला पाणी दे, असं मी कधी ऐकलं नाही त्याच्या तोंडून. की तो येणार, स्वच्छ हातपाय धुणार स्वतःचे, स्वतःच्या हाताने पाणी घेणार बसल्यावर. त्यांनी कधीही कोणाकडे काही मागितलं नाही, कायम दिलं. आणि हम्म. त्याच्यामुळे मला वनस्पती, शेती, परंपरा, आणि तो तशी माहिती त्यांनी सांगितलं, विचार करून कर. हम्म. विचार कर. हम्म. विचाराशिवाय तुला काही सापडणार नाही. कॉपी पेस्ट नाही करायची. अशोक काका काय करते तसं नको करू. ते सुरुवातीला तुला सवय होण्यासाठी कर, पण विचार हम्म. केल्याशिवाय तू काही करू नको. ते हम्म. विचार कसं करायचं? हम्म. तुम्ही माझ्या डोक्यातलं हेरलत. मी तुम्हाला विचारणार होते की मला हा नेहमी प्रश्न असतो की त्याला एक काही मेथडॉलॉजी आहे का, की विचार कसा, कारण आम्हाला तेवढा डीप विचारच नाही असं मला एक नाही, वाटतं. असतो असतो असतो. विचार कसा करायचा, की आधी स्वतःला ओळखायचं. अविनाश हा. धर्माधिकाऱ्यांची त्रिसूत्री आहे, बर. की आधी स्वतःला ओळख. स्वतःला ओळखलं म्हणजे माझा जन्म कशा करताय, म्हणजे जरा आपण म्हणतो कल. आपण आता मुलांचा ऍटिट्यूड चेक करतो. हम्म. मुलांची कुठली कशात गती आहे, आणि मग हम्म. त्याच्यात त्याला शिक्षणाला पाठवतो. हम्म. नाही तर मग डॉक्टर लागू, नंतर नट होतात. तर मी कोण, हा. हा सगळ्यात माणसाला पडलेला महत्वाचा प्रश्न. मग मी कोण आहे म्हणजे मला काय करायचंय हे कळलं, की हम्म. त्याच्यातलं उत्तम कर. हम्म. उत्तमाची एक चौकट आहे, की हे म्हणजे उत्तम. हे साधलं हम्म. की प्रतिभावंत हो. म्हणजे हा. काय, तर ती नवीन चौकट तुझ्यामुळे तयार होणार आहे. हम्म. आणि ही क्षमता प्रत्येक माणसात आहे. फक्त एक्झाम्पल तो द्या ना समज. काका. उदाहरणार्थ आपण स्वयंपाकात घेऊ. सगळ्या गृहिणी फोडणीचे इन्ग्रेडियंट सेम असतात. हो. प्रत्येकाच्या फोडणीचा वास वेगळा येतो. आणि मग त्याची देवाणघेवाण होते. हो. म्हणजे तुम्हाला शिकवल्यानंतर ते तुम्हाला आत्मसात कधी होतं? ते आत्मसात होत आपण असताना, केल्यावरती. हा. हा, मानसिक विचार असताना. बर. तुम्ही कोणासाठी करताय? तुम्ही सकाळी वैतागून स्वयंपाक करताय, हा. 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 आनंदी तसं असून म्हणताय. स्वयंपाक करताय, तुमच्या मनासारखी गोष्ट झाली आहे, बर. बर. तसं मनासारखी म्हणताय. व्यक्ती हा. येणार आहे. हा. 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 प्रत्येक वेळेस येणारी फोडणी वेगळी आहे, हो. चव ओ वेगळी बर, आहे. म्हणजे ते सगळं तुमच्या ऍटिट्यूड आणि तुमचं मेंटल स्थितीवरती आहे. बर. मन मन तुम्हाला सांगत असतं हे हा. कर म्हणून. हा. मनाचं ऐकण्याची जी परिस्थिती आहे ना, ते म्हणजे दिशा देणारी आहे.
मन नेहमी उत्तमतेकडे नेण्याचा प्रयत्न करत असतं. हम्म. कल्पनाशक्ती मांडत असतं. हम्म. बुद्धी अनुभवातनं सांगत असते. हम्म. म्हणजे शरीरामध्ये मन आणि बुद्धी, बुद्धी ही राष्ट्रपती असते, हा. मन हे पंतप्रधान असतं. हा. मनाने सांगितलं की बुद्धी कधी कधी नाकारते, हे नाही नाही असं नाही चालणार. मग मन म्हणतं नाही, करायचंच आहे. मग बुद्धीला ते करायला लागतं, आणि बुद्धी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाच्या माध्यमातून करून घेते, हम्म. आणि ते स्मृतीमध्ये जातं. आणि मग हे जे मनापासून आपल्याला लहानपणापासून सगळ्यांनी सांगितलं, तुझं मन कुठं आहे, लक्ष कुठं आहे, हम्म. ते चंचल आहे, हम्म. ते मल्टीटास्किंग करतं. हम्म. मग त्यांना एकाग्र कसं करता येईल? हम्म. ते एकाग्र करण्याची पहिली म्हणजे परमेश्वराची साधना, हम्म. म्हणजे एखादी देवाची मूर्ती, त्राटक, हम्म. जपमाळ, की हम्म. मन कॉन्सन्ट्रेट केलं. हम्म. मग मन कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर त्या विषयाशी मन कॉन्सन्ट्रेट करता येईल का, ते येईल. आधी सवय झाली ना मला. हम्म. आणि मग हे सतत जर 12 वर्ष केलं, त्याला म्हणायचं तप. हा. म्हणजे मी एका विषयाचा सातत्याने केलेला अभ्यास म्हणजे हम्म. तप. हम्म. म्हणजे काय हम्म. अभ्यास केला, म्हणजे काय केलं तर विचार केला. पर वेगळे वेगळे म्हणजे तुम्हाला बोलताना मी बोलतोय काय वाटेल, तसे कोणी ऐकलं तर काय वाटेल, त्यांनी तसं केलं तर काय होईल, या सगळ्याचा विचार करून मी जेव्हा बोलतो, हम्म. हम्म. ते सगळ्यांना लागू पडेल का, किती वयाच्या माणसाला उपयोगी पडेल, आणि त्याचा समाजासाठी आणि त्या सृष्टीसाठी काय उपयोग होईल. हम्म. हे प्रत्येकाकडे ते गुण असतातच, ते आपले झाकलेले असतात. विचाराने ते ओपन होतात, हम्म. आणि ते ओपन होताना ते सकारात्मक कसे होतील, जे समाजाचं भलं कसं होईल, माझं तर होणारच आहे. हम्म. आणि समाजाचं भलं आतापर्यंत लक्षात असं आलंय, परिसंस्था चांगली झाली तर समाजाचं भलं होतं. परिसंस्था म्हणजे परिसंस्था इकोसिस्टीम. म्हणजे काय? इकोसिस्टीम. बर. इकोसिस्टीम म्हणजे माणसाचं भलं कशात होत, कधी चांगलं होतं, तर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त मिळाल्यावर. हा. हो, मग हो. मेंदूला पुरवठा जास्त कधी मिळेल, तर जंगलामध्ये मिळेल. हा. हं? मग तो आंब्याच्या जंगलामुळे मिळेल, नारळाच्या जंगलामुळे मिळेल. आणि जिथे जिथे ही झाडं आहेत, तिथले बुद्धिमान लोक आहेत. बर, बर, बर. हा. म्हणजे रत्नागिरी जिल्हा 5 भारतरत्न आहेत: टिळक, आंबेडकर, आणि धोंडो केशव कर्वे, रँगलर, परांजपे, सगळे दापोलीचे आहेत, कारण आंबा नारळाच्या प्रदेशातले आहेत. ती सकारात्मक ऊर्जा आहे ना त्यांच्यात आलेली आहे. हा. ते आपल्याकडे यावी म्हणून आपण दारात नारळ लावतो, एक आंबा हा. लावतो. हा. हा. किती ऊर्जा आली पाहिजे. बर. ते वा. हे सगळं काकाने शिकवलं. आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझ्यासाठी नाहीये, सगळ्यांसाठी आहे. तो काय आहे, आणि तो अजून चांगला कसा करता येईल का, हम्म. हम्म. तो नक्की करता येतो. पहिल्या मुळामध्ये माझा उपभोग कमी झाला की शिल्लक राहतं. म्हणजे आपल्याकडे एक तीळ सगळ्यांनी खायचा आहे, केवढा आहे, म्हणजे वाटायचंय काय, तर आनंद, हम्म. देण्याची भावना. हम्म. आता आपण घेण्याची भावना असते. घेण्याची भावना असते त्याला म्हणतो आपण अपरिग्रह वृत्ती. हा. मला नको कोणाचं, परत द्यायला लागेल. हा. हा. तर हे सगळे जे सृष्टीच्या नियमांमध्ये पण आहे, आणि ते जगण्याची कला सोपी म्हणजे शेती. हा. कारण तो अलिप्त असतो. झाडाचं मूळ इन्स्टिंक्ट आहे स्वतःची प्रजा तयार करणं, हा. ते करतेच. तुम्ही काही नाही केलं तरी सूर्याच्या याच्यातनं ती स्वतःची प्रजा करणारच आहे, आणि ती स्वतः विकसित होणारच आहे. कारण हम्म. तिलाच न हलता स्वतःच सगळं भागवायचं आहे. आपल्याला हलून भागवायचं असतं. म्हणजे हम्म. आपल्यापेक्षा वनस्पती जास्त उत्क्रांत आहे, हम्म. कारण ती जागेवर उभारून स्वतःचा विकास करते. हम्म. माझ्या विकासाला मला इंग्लंडला जायला लागतं, अमेरिकेत जायला लागतं, आणि माझा भौतिक विकास होतो. भौतिक विकास फक्त नाहीये, भौतिक आणि अधिभौतिक विकास आहे. हम्म. अधिभौतिक विकास म्हणजे मानव. तर हे जगणं, छान जगणं आणि जगणं ह्याच्यातला फरक आहे. हम्म. छान जगताना चांगलं वाईट दोन्ही असतंच. हम्म. त्यात वाईटात चांगलं कसं आहे याचा आपण विचार करायचा असतो. हम्म. आणि सोपं आहे. सगळ्यांचंच चांगलं कसं होईल, हो. वाईटात चांगलं. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना लोकांनी मारलं. हं? तो माणूस काय मागतो, जो जे वांछलं तो ते तो लाभो ते प्राणी लाभ. जातं. हे खरंच हो. त्याच्या मनामध्ये राग पाहिजे समाजाबद्दल. हो. या माणसाने माझं आई वडिलांना मारायला लावलं. नाही मागितलं त्याने, समाजाला हम्म. कुठलंही दोषण दिलं नाही. पसायदान जगात विख्यात काय, की ती सकारात्मक वृत्तीची आणि मागणं आहे, ते सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांचं भलं हो. हम्म. भारतीय परंपरा सगळ्यांचं भलं हो म्हणते. हम्म.
विशिष्ट धर्माची तसं म्हणत नाहीत. हे विश्वची माझी घरं अशी द्यायची मती थोरं, त्या परंपरेत आहोत ना आपण. प्रयत्न मस्त. करू. तुम्ही नेहमी बोलताना सुगंध आणि बुद्धी हे कनेक्ट करता, सो त्याबद्दल थोडं हो. सांगाल का? मग मला ते खूप फॅसिनेटिंग वाटत. सुगंध जे आहे ना, हा. अ, पूर्वजांचा एक महामृत्युंजय मंत्र आहे. हा. तसं या मंत्रात पूर्वज असं म्हणतात, ओम त्र्यंबकम यजामहीम सुगंधिम पुष्टिवर्धनम हम्म. निर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मुक्षीमाम यमामृतात. हम्म. आता हे जे सुगंधिम पुष्टिवर्धनम, हम्म. सुगंधाने कामवासना वाढते, सुगंधाने समाधान होतो, हम्म. सुगंधाने उष्णता जाते, सुगंधाने गारवा येतो. काही गोष्टींचा सुगंध उगाळ्यावर येतो म्हणजे चंदन, हा. काही गोष्टींचा जाळल्यावर येतो म्हणजे फोडणी. हा. ती हा. कधी भूक भूक वाढवते. हा. आंबेमराचा भात शिजते, भूक वाढणार की नाही? हो. त्याचा वास म्हणजे वासाने सगळं होऊ शकतं. हा. हा. सगळ्या भावना षडरिपू वासाने वाढू शकतात आणि वासाने शांतही होतात. म्हणजे बर. आता उदाहरण घेऊ, की स्त्रीला डोहायला लागले, हा. ती खरंच खाते का हो तेवढं? का हा. बघून तृप्त होते, खाऊन वास घेऊन तृप्त तृप्त होते. होते? म्हणजे हा. आपण खाताना नजरेने खात असतो, नाकाने खात हम्म. असतो हम्म. आणि प्रत्यक्ष जिभेला लावत असतो. हम्म. 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 आणि ते नाकाने आधी परीक्षा करतो आपण. हम्म. हम्म. जे आंबा आपण नाकाला लावून दुरून बघतो वास येतो. हा. खाण्यासारखं आहे. हा. म्हणजे ती मेमरी तिथली, हम्म. ते आपल्याला एक क्षण हम्म. त्या आंब्याच्या आस्वादामध्ये घालवते नुसत्या हम्म. वासाने. हम्म. आणि हम्म. मग त्याच्यातनं शरीरामधल्या पिक्चरल ग्लँड ओपन होतात वेगळ्या वेगळ्या. बर. म्हणजे लाळ सुटली की नाही, लाळ सुटली म्हणजे पचनक्रिया वाढली. मोगऱ्याचा वास घेतला, वाळ्याचा वास घेतला, हम्म. शरीर थंड झालं. हम्म. केवड्याचा वास घेतला, उष्ण झालं. पारिजातकाचा वास घेतला, शांत झालं. हम्म. हम्म. हे सुगंध वेगळे वेगळे आहेत. हम्म. आणि ते सुगंधाला आपण आता म्हणतो अरोमा थेरपी. हम्म. तर हे जे आहेत, हे पचनक्रिया पण वाढवतात, भूकही वाढवतात हम्म. आणि तृप्तीही करतात. त्याच्या सुगंधाशिवाय आपण कधी जगू शकत नाही. आणि म्हणून त्या तुम्ही तिन्ही गोष्टी झाल्या की आपली ऑटोमॅटिकली पुष्टी वाढते. म्हणून बरोबर, पुष्टीवर्धन. बर. म्हणून बरोबर. ते कनेक्शन. हा. बिना सुगंधाचा आपण जगू शकत नाही. तुम्ही विचार करा, स्वाद जो आहे तो सुगंधातनं येतो. हं? बिन वासाचं काही खाल्लंय का? आणि खाल्लं कुठलंच तर मग नाही. त्याला चवच नाहीये म्हणजे. नाही नाही, खाल्लंच नाहीये. हा. हा. त्याला स्वतःचा, प्रत्येक पदार्थाला स्वतःचा वास आहे आणि तो आपल्याला आमंत्रण देतो, मला खा. जे रस्त्यानं जाताना सँडविचचा वास आला, खा हम्म. म्हणतो. हम्म. भारतात बटाट्याचा वास आला, खा म्हणतो. हा. हो. हा? भजीचा, तिथे बटाटे वड्याचा. उलटा फॅन लावलाय, पावभाजीचा वास आला, खा म्हणतो. पाऊस पडतो आणि भज्याचा वास आला, भजं खावंसं वाटतं, पोट हो. भरलं असलं तरी. म्हणजे वास आपल्याला खा म्हणून सांगतो, हम्म. वास आपल्याला घे म्हणून सांगतो आणि हम्म. वास आपल्याला तृप्ती पण आणतो. हम्म. हं? तो घरामध्ये सुगंध निर्माण करणं, हम्म. प्रत्येक वनस्पतीचा पण सुगंध असतो. ती व्यक्ती ते खाते त्याच्या शरीराला पण वेगळा सुगंध असतो. हम्म. हम्म. आमच्याकडे एक आदिवासी या कामाला आहेत, त्याला म्हटलं तू हम्म. आमच्याकडे कायमचा राहा. तो म्हणतो नको दादा, पोरं म्हणतात इथे दुधाचा वास येतो, माझ्या शरीरात दुधाचा वास येतो. ओ. चला. हा. बर. मला भैयाच्या शरीराचा वास येतो, हा. मोहरीच्या तेलाचा. हा. हा. हं? आपले वासाचे हे क्षीण झाले. हो. पण तुम्ही निसर्गात राहिल्यानंतर सगळे प्राणी, हो. सगळी सृष्टी वासावर जगत असते. तिला वासावर कळतं इथे माझं जेवण आहे. त्याचे वास हा महत्वाचा आहे आणि आपण वास मारायचा प्रयत्न करतो असतो. घरी हम्म. फिनाईल लावलं, वास मारला. हम्म. हम्म. डांबराची गोळी ठेवली, वास मारला. हम्म. हम्म. हे चुकीचं आहे. तर मस्त. सुगंधी पुष्टीवर्धन झालं पाहिजे. हा. नाही, चालेल. थँक्यू सो मच काका. थँक्यू म्हणणं म्हणजे म्हणायलाही मला लाज वाटते की तुम्ही इतकं जास्त दिलंय. तुमचा वेळ तर वेगळी गोष्ट, पण नॉलेज पॅक्ट म्हणतात तसं झालं. मला माझ्या पूर्वजांनी दिलेलं माझ्याकडनं तोंडून आलं असं म्हणूया आपण, येस. की ते नाही, नाही. अनुभवलं आणि आणि तुमच्या आणि अभ्यासाचं, प्रसार केला. अनुभवाचं सगळंच आलं. हा, तो काम केलं की सत येतोच. हा. डोळे उघडे ठेवून काम केलं की सगळे येतं. येस. हे गुड खूप नाईट. म्हणजे ऍग्रिकल्चरल पेक्षा जास्त फिलॉसॉफी डिस्कशन झालं, जे मला तेच पाहिजे होतं म्हणजे. ऍग्रिकल्चर इज बेसिकली ऑन फिलॉसॉफी. हा. फुकोकांचं जे पुस्तक आहे त्याच्यावर पाऊंड फिलॉसॉफी आहे. काय कोणाचं पुस्तक आहे? फुकोका सान नावाचे एक
जपानी शास्त्रज्ञ होऊन जापनीज. हा. गेले. हा. हा. की ज्यांनी नॅचरल फार्मिंग वरती प्रमोशन सुरू झालं त्यांच्यामुळे. बर. तर त्यांची वन स्टार रिव्होल्युशन, दी वे ऑफ नॅचरल फार्मिंग अशी पुस्तकं आहेत. तर बर. त्या पुस्तकामध्ये पाऊण भाग फिलॉसॉफीच आहे. 3/4 इज फिलॉसॉफी, 1/4 इज इम्प्लिमेंटेशन मेथड. बर. 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 हा. हा. वा. वा. आणि ते 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 सेमच, म्हणजे ते सेम अप्लाय होत असणार नाही का? जसं तुम्ही हो. स्वयंपाकाचं एक्झाम्पल दिलं, की स्वयंपाक अख्ख्या करताना जगभर, तुम्ही कुठल्या अख्ख्या बुद्धी, जगभर. हो. नाही का, त्याच नक्कीच. ह्यानी शेती इम्प्लिमेंट. खूप खूप म्हणजे असं परत परत बघून एक एक सेंटन्स नीट ऐकून बघण्याजोगा तुमचा सगळा तुम्ही विचार मांडलाय. आणि मलाच बहुतेक अनेक वेळा ते बघून जरा डोक्यात मुरेल असं करायला लागेल. पण नाही काका, थँक्यू सो मच. तुम्ही खूप नॉलेज तुम्ही शेअर केलं. थोडेसे माझे ब्रेन सेल्स असे असे झाले आज. मजा आली. थँक्यू काका.